श्री दत्तभक्त परिवार आदरणीय अविनाश दादा यांचे अमृततुल्य मार्गदर्शन नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. कैलासराना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोन तारी. शिव पार्वती पते हर हर महादेव. आज आपल्या नेहमीच्या ठरलेल्या दिवसाप्रमाणे बुधवारची मार्गदर्शन मीटिंग. जास्त न वेळ घेता दादांना बोलायचं आहे, तरी पण आपली कुठेतरी एक सेवा रुजू म्हणून थोडस बोलावं वाटलं. दादांना कोटी कोटी प्रणाम. या ठिकाणी आज औदुंबर विषयी 2 मिनिटं बोलून परत गीतेविषयी थोडं बोलणार आहे. आपला जो औदुंबरचा मेळावा आहे तिथं गेल्यानंतर साक्षात दत्तप्रभूंचं दर्शन, त्यानंतर संत वाहते कृष्णामाई, त्या तीर्थात स्नान करण्याचा फार मोठा योग. त्या गंगेच्या स्नानानं, त्या तीर्थाच्या स्नानानं आपली पापं धुतली जातात. हा तिथं गेल्यावर हा दुसरा लाभ. आणि तिसरा लाभ आणखी भुवनेश्वरी मातेचं दर्शन. ते साक्षात जगदंबा, ज्या जगदंबेचं दर्शन जगाच्या मालकांनी करावं, सगळ्या देवदेवतांनी करावं, सर्व देवांनी सुद्धा त्या सृष्टीरूपा असणाऱ्या जगदंबेला नमस्कार करावा, तिची पूजा करावी, स्तुती स्तोत्र गावी, अशी जगाला वंद्य असणारी जगन्माता भुवनेश्वरी मातेचं दर्शन होणार आहे. आणि चौथाही लाभ श्री दत्तप्रभूंच्या साक्षीनं जे काही श्री गुरुचरित्राचं पारायण घडणार आहे तो एक अलभ्य असा लाभ आणि त्या क्षेत्रावरती फार मोठा लाभ होणार आहे. पारायण आपण सगळीकडेच करतो, पण क्षेत्रावरच्या पारायणाला आणखी विशेष महत्व असते. आणि ते दत्तप्रभूंच्या साक्षीनं दत्तप्रभूंच्या ग्रंथाचं पारायण करणं मिळणं हे आयुष्यामध्ये आलेली अलौकिक अशी सुवर्ण संधी आहे. हा अशी संधी पुन्हा नाही, हा दिवस पुन्हा नाही, ही वेळ पुन्हा नाही आयुष्यामध्ये, एकदाच. म्हणून उद्याची संधी सर्व सेवेकरी, ऍडमिन, आणखी काही येणारे असतील त्यांनी अजिबात दौडू नये, ही एक सुरुवातीला सर्वांना कळकळीची विनंती करतो. कारण फार मोठा अलभ्य लाभ एका जीवनामध्ये. आणि आपल्याला स्वामी महाराजांच्या कृपेने, दत्त प्रभूंच्या कृपेने आणि विशेष करून पुन्हा दादांच्या कृपेने हा लाभ प्राप्त झालेला आहे. तुमच्या समोर खरंच गंगा वाहते, आता हात धुवून घेणाराच भाग्यवान पाहिजे. या ठिकाणी दादांशी कनेक्ट होणं म्हणजे याला अनंत जन्माची पुण्याई लागते. हे अनुभवानी सुद्धा सर्वांना कळलंय, आणि ज्याला कळालं नाही त्यांनी कळवून घ्या. कारण असा त्रिवेणी संगम, पुन्हा हे दर्शन, वास्तविक मनुष्य जीवनामध्ये दुर्लभ असा मोक्ष फार मोठ्या प्रयासानं
हे 4 जे पुरुषार्थ आहे, धर्मार्थ काम मोक्ष, तर हा मोक्ष सद्गुरूंच्या पायामध्ये लोळत असतो. दत्तप्रभूंच्याही पायामध्ये मोक्ष लोळे पायात अशी स्तुती आहे त्यांची. म्हणून ते दत्तप्रभू दादांच्या, आपल्याला गुरुवर्यांच्या साक्षीनं, दत्तप्रभूंच्या साक्षीनं, गंगामाईच्या साक्षीनं, भुवनेश्वरी मातेच्या साक्षीनं आणि अशा मोठ्या क्षेत्रावर पारायणाचा योग ही खरंच आयुष्यामध्ये आलेली, भगवंतांनी प्राप्त करून दिलेली सुवर्ण संधी आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. तसेच पुन्हा ज्या गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला जो उपदेश केला, त्या ठिकाणी 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग नावाचा आहे. खरं गीता म्हणजे अलौकिक असा ग्रंथ, ब्रह्मज्ञानाचा खजिना आणि अमृतासारखी अक्षर सर्व असणारे हे मंत्रमयी गीता आहे, मंत्रमयी. त्यामुळं कितीही संसारात थकलेला भागलेला पांथस्त आणि गीतारूपी मांडवाखाली साक्षात विसावतो, शांत होतो आणि दमले भागलेल्या जीवाला या ज्ञानाचीच विश्रांती मिळते. अशा या प्रकारच्या ओव्या सुद्धा माऊलींनी आणि याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तर विशेष उपदेश करताना गोपालकृष्णांनी असा उपदेश आहे 62व्या श्लोकामध्ये, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. अशा स्वरूपाचा हा गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आणि श्लोक आलेला आहे. याचा मराठीत अर्थ या संस्कृतचा असा होतोय, तम येव, तम म्हणजे त्याला, येव म्हणजे च. भगवंतानी चकारात्मक अर्जुनाला सांगितलेलं आहे, त्यालाच शरण हो, त्यालाच शरण जा, त्या देवाला शरण जा. तमेव शरणं गच्छ. आणि कसा जा? सर्व भावेन भारत. अर्जुनाची साधारण 9-10 नाव आलेली आहेत गीतेमध्ये. अर्जुनाला फाल्गुनू म्हणलंय, अर्जुनाला पंडुपुत्रा म्हणलंय, प्रथापुत्र म्हणलंय, विजय म्हणलेला आहे, भारत म्हणलेला आहे. अनेक नावांनी उल्लेख अर्जुनाचा आलेला, अनेक नाव, यमक जसं जुळलं तसे त्या स्वरूपाची नावं गीतेमध्ये आणि लिहिलेली आहेत. तर सर्व भावानी, कुठलाही भाव मागं न ठेवता, कुठलाही संशय न ठेवता, कुठलीही शंका न ठेवता, सर्व भावानी त्या गोपालकृष्णांना, भगवंताला म्हणजे दत्तप्रभूंना शरण गेलं पाहिजे. त्यांना शरण गेल्याने काय होतं? शरण जाणे म्हणजे त्यांची सेवा, त्यांचं मुखात नाम. भगवंताचं नावच असं आहे की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, आणि मन माझे केशवा काबा न घे. सांग पंढरीराया काय करू यासी, का रूप ध्यानाशी नये तुझे. तुकोबाराय म्हणतात, देवा अमृतापेक्षाही गोड असलेलं नाव, आणि माझ्या मनाला येत नाही, माझं मन घेत नाही. देवा याला आता काय केलं पाहिजे? ते मन कशाने आकळलं म्हणजे? वास्तविक मन हे खूप चंचल आहे. इतकं चंचल आहे मन, एका क्षणात कुठं जाऊन येतो. वाऱ्याला सुद्धा वेग नाही, इतका मनाला वेग आहे. शास्त्रकारांनी त्या मनाचं वर्णन केलेलं आहे थोडंसं, की जसं सगळ्यात चंचल माकड असतं, त्या माकडाला जर दारू पाजली तर ते अनेक चंचल होतं. त्यातमध्ये त्याला जर विंचू चावला तर ते अनेक चंचल होतं, आणि त्यातमध्ये त्याला जर भूतबाधा झाली तर ते आणखीही चंचल होतं. तर ते इकडं तिकडं इतकं चंचल होतं ते माकड,
आणि शास्त्रकार म्हणतात त्यापेक्षाही लाख पटीनं माणसाचं मन चंचल आहे. म्हणून या चंचल मनाला आवरण्यासाठीच आपल्याला या ज्ञानामध्ये यायची गरज आहे, या मेळाव्यामध्ये यायची गरज आहे, या स्वामी महाराजांचं ग्रंथ वाचनाची गरज आहे, दत्तप्रभूंच्या पारायणाची गरज आहे आणि दादांच्या संपर्कात राहून ज्ञान मिळवण्याची गरज आहे. आणि त्या ज्ञानानेच मोक्ष मिळतो. इरवी मोक्ष कशानेच मिळत नाही. त्याचाही एक श्लोक आहे, दानेन पानीर नतुकंकनेन स्नानेन शुद्धीर नतुचंदनेन ज्ञानेन मोक्षर नतुमुंडनेन. दानाने हाताला शोभा येते, नुसतं सोन्याचं कडू घालून हात शोभा देत नाही. आणि स्नानानं शरीराची शुद्धी होते, नुसत्या चंदनानं नाही. आणि मुंडन करून किंवा नुसती भगवे कपडे घालून मोक्ष मिळत नाही. त्या मोक्ष मिळण्यासाठी भगवंताचं सद्गुरूंचं यथार्थ ज्ञान लागतं. त्या ज्ञानानेच मोक्ष मिळतो. आणि असा दुर्लभ मोक्ष असणारा तो सुद्धा सद्गुरूंच्या दत्तप्रभूंच्या कृपेने मिळतो. त्याच्यासाठी या ज्ञानाची गरज आहे. हे ज्ञान या गीतेमध्ये आहे, या आपल्या स्वामी चरित्रामध्ये आहे. म्हणून अशा असणाऱ्या चंचल मनाला आकळण्यासाठी एकदा अर्जुनानेच देवाला विचारलं होतं, देवा इतकं मन जर हे चंचल आहे तर मी कसं आकळू म्हणले. तुम्ही सांगता, शास्त्र सांगतं की मन एवढं चंचल आहे, तर या मनाला आकळण्यासाठी काय करावं लागेल. तेव्हा भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अशी एक ओवी लिहिलेली आहे. ते देवाकडे मन लावायचं, त्यांच्या चरणाकडे लावायचं भगवंताच्या. आणि सगळ्यांच्या ठिकाणी मला पहा, म्हणजे तुम्हाला जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत, आणि हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जो जो मनुष्य देश बघितला, पाहिला, जे जे स्वरूप पाहिलं ते त्या ठिकाणी भगवंत आहे असं जेव्हा आपल्याला दृष्टी निर्माण होईल, ज्ञान निर्माण होईल, त्यातला द्वेष मत्सर जाईल, शत्रुभाव जाईल, अहंकार जाईल, मत्सर जाईल, तेव्हा ही भावना निर्माण होईल. म्हणून जे जे भेटे भूत, भूत म्हणजे प्राणी मात्र, तो कुणीही असो, त्याच्यामध्ये चालविणारा तो समर्थ असा आत्मरूपानं तो बसलेला भगवंत आहे. आणि तो शरीर चालवतो. म्हणून त्याला त्या स्वरूपात त्याला पाहण्याची गरज आहे. आणि असा जर आपल्या मनाचा भाव निर्माण झाला तर पुढच्या वर्षी द्वेषच राहत नाही. तो कितीही चुकला, कितीही असला, की त्याच्या कर्माचे भोग असतात. दादा काल बोलून गेली होती, कर्माचे भोग गहना कर्मनो गती. कर्माची गती खूप मोठी गहन आहे. कर्म हे भोगून संपवावं लागतं. वास्तविक कर्म भोगून संपवणारा श्रेष्ठ आहे. पाप करून कर्म निर्माण करणाऱ्यापेक्षा कर्म भोगून संपवणारा श्रेष्ठ आहे. झालेली पाप झालीच, पण इथून पुढे तरी पाप होऊ नये, पुण्य व्हावं, याकरता या संप्रदायाची, या ज्ञानाची, या मेळाव्याची, या पारायणाची आपल्याला गरज आहे खास करून. म्हणून ते ज्ञान मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी मन शुद्ध झालं पाहिजे. आणि मनाची गता एकदा दुसऱ्यामध्ये आत्मस्वरूप पाहण्याची जेव्हा आम्हाला दृष्टी प्राप्त होईल, तेव्हा आमचा अहंकार राहणार नाही, द्वेष राहणार नाही, मत्सर राहणार नाही. आणि सगळे दुर्गुण निघून गेल्याशिवाय 6 विकारावर षड्रूपीवर विजय मिळवण्यासाठी आणि या दृष्टीची, या ज्ञानाची आणि या परमार्थाची गरज आहे मनुष्य जीवनाला. खरं तर माणसाचा जन्मच परमेश्वर प्राप्तीसाठी आहे. दादांनी मागे एकदा प्रश्न विचारला होता की मनुष्य जीवनाचं ध्येय काय असं. बऱ्याच लोकांनी बरीच उत्तरं दिली. परमेश्वर प्राप्ती हे ध्येय असावं. मग मनुष्याच्या जीवनामध्ये काय मिळवायचंच उरत नाही. एक जर भगवंत मिळवला, एक जर दत्तप्रभू मिळवले, तर जीवनामध्ये मिळवायचं काय उरत नाही. एक सद्गुरूंची कृपा मिळावी, एक दत्तप्रभू मिळावेत, म्हणजेच त्या परमार्थामध्ये त्या देवाला शरण गेल्यानं जे मिळतं ते जीवनामध्ये किती जन्म घेऊन किती काही मिळवलं तर काहीच मिळत नाही.
पण खरा भाग्यवान, खरा श्रीमंत, खरा श्रेष्ठ, खरा पूज्य, भगवंताला आवडता तो आहे की जो त्याच्या सेवेमध्ये रत आहे, त्याच्या सेवेमध्ये आवड धरतो आहे, प्रेमाने करतो आहे, आवडीनं करतो आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐशे नाही. तुकोबाराय म्हणतात, हे नाथ महाराज, एकनाथ महाराजांचा एका जनार्दनी ते प्रेम याच्याविषयी बोललेला आहे. तर हा जो असणारा भाव आहे देवाविषयीचा, तो हा जो भाव शुद्ध झाला, देवाविषयी आवड निर्माण झाली, जगाविषयी आवड निर्माण झाली, शत्रुत्व भाव जर हरपला तर भगवंताला ती भक्ती खूप आवडते. त्यांनीच मन शुद्ध होतं आणि मनाच्या शुद्धीसाठी भगवंताचे चरण, सद्गुरूंचे चरण नेहमी मनामध्ये आठवावे. नवे नवे तुकोबाराय म्हणले, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मला देवा जन्माला घालूच नको, घातलं तर तुझ्या चरण सेवेसाठी घाल. इरवी मला जन्म नको आहे म्हणले. गर्भवासाचं दुःख खूप मोठं आहे, पण ते गर्भवासाचं दुःख सुद्धा मी सहन करीन, पण मला त्या ज्ञानाची आणि त्या तुमच्या चरणांची गरज आहे. पण मनुष्य जीवनाचं ध्येय परमेश्वर प्राप्ती असावं. आणि म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना तू मला शरण ये, मलाच शरण ये. कारण माझ्याकडे आला तर काय होईल, तत्प्रसादात पराम शांती. आणि माझ्या कृपेने, माझ्या प्रसादाने तुला परमशांती मिळेल. परमशांती, निष्ठी शांती नाही, परमशांती. त्या जीवनामधले त्याला कुठलीही वकवक राहत नाही. त्या जीवाला तो जीव शांत होतो, परम शांतीला पोचतो, परम समाधानाला पोचतो. आणि हे समाधान मिळवण्याची सर्व काही आपला खटाटोप आहे. आणि जे असं स्थान मिळवतील तू की शाश्वत स्थान, जसं ध्रुवाला आढळपद दिलं तसं त्याही जीवाला आढळपद दिलं जाईल, की तिथून त्याची कधी त्या पदावरून च्युती नाही. असं अच्युत असं पद त्या जीवाला, त्या आत्म्याला प्राप्त होतं. म्हणून भगवंताचा 18व्या अध्यायामध्ये 62व्या श्लोकावर असा उपदेश आहे, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यशी शाश्वतम. आणि तसं जा म्हणलंय, त्याच्यामध्ये एक खाली ओवी आहे महत्वाची, सांगतो, वेळेचं गांभीर्य आहे. तया अहम वाचा चित्तांग देऊनिया शरण रिग, मोहदधिका गांग रिगाले जैसे. त्या भगवंताकडे जाताना असं जा की अहंकार सोडून जा, वाचेमध्ये त्याचं नाम घे, चित्तामध्ये त्याचं रूप असावं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, तुकोबाराय म्हणतात. आणि त्याच्याकडं अहम वाचा चित्त आणि अंग, शरीरानं, कष्टानं, मनाने त्या भगवंताचा हो. त्याच्या पुढे एक उदाहरण दिलंय. पाऊस पडल्यानंतर जसं ओढे, नद्या, नाल्या, नद्या सर्व जाऊन सागराला मिळतात. महोदधी म्हणजे सागर, गांग म्हणजे गंगेचं पाणी, नद्यांचं पाणी, सर्व पाणी जसं जाऊन सागराला मिळतं, तसं प्रत्येक जीव हा त्या देवाला मिळाला पाहिजे, जाऊन त्या स्वामींना मिळाला पाहिजे, दत्त प्रभूंना मिळाला पाहिजे, भगवंताला मिळाला पाहिजे. म्हणता या अहम वाच्या चित्तांग देऊनिया शरण रिग, महोदधिका गांग रिगाले जैसे. असो, गीता ही वाङ्मयी, मंत्रमयी, विद्यारूपी या गीतेचं धन फार मोठं भगवंतानी या जगापुढे ठेवलेलं आहे. त्या गीतेचा अभ्यास ग्रंथरूपाने सर्वांनी करावा. नुसता अभ्यास नाही तर तो, आता आपल्याला गीता जरी कळाली तरी सद्गुरूंच्या कृपेने त्याच्यामध्ये आपल्याला आचरणासहित शिरता येईल, एरवी शिरता येत. म्हणून दादांची कृपा, सद्गुरू हे दयाळूच असतात, कृपाळू असतात. त्यांची कृपा मिळवण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या फक्त सेवाच करायच्या आहेत तुम्हाला. आणि सेवा यथाशक्ती यथामती सर्वांनी आपल्या
प्रपंचातला वेळातला वेळ काढून जास्तीत जास्त सेवेमध्ये देता यावा, यासाठी त्यांच्याकडंच आपण त्यांच्या चरणाकडे प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. महाराजांनाही विनंती करायची आहे. स्वामी महाराज, आम्ही कसं असो नसो भाव, आलो तुझ्या ठाया, आणि कृपा करी आता स्वामी राया. स्वामी राजा, या न्यायाने आपण दत्तप्रभूंकडं, भगवंताकडं आणि श्री स्वामी समर्थ महाराज दादा यांच्याकडे आपण अशी प्रार्थना करा की दादा आम्ही कसं असो तुमच्याकडे आलोय ना, आता पावन करून घ्या. नका आम्ही किती जन्मात पाप पुण्य केलं पाहू नका. आता इकडं आलेत ना, मग तुम्ही आता आमचे झालेत. मग आमचे झालेत तर आता आम्ही गुणदोषी या ती नविचारी काही, आणि ठाव दिला पायी आपुलिया. या न्यायानं त्यांनी सर्वावर कृपा केलेलीच आहे, करणारच आहेत. आपली ही काही परीक्षा असते, ते परीक्षेत आपण उत्तीर्ण व्हायचा सर्वांनी प्रयत्न करावा. जास्तीत जास्त त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा. आता सुद्धा खूप बोलावं वाटतं. गीता म्हणजे असं आहे की ते थांबावंच वाटत नाही. गीतेवर 2-2 तास बोललं तरी समाधान होत नाही दादा. किती बोलावं, किती नाही, किती प्रसंग उभा करावे. काय त्या भगवंताने आत्म्यारूपी खजिना आणि त्या अर्जुनापुढे ओतलेला आहे, आणि अर्जुनाच्या निमित्तानं या जगापुढे ओतलेला आहे. त्या ज्ञानाची परिसीमा खरं माझ्यासारख्या अल्पमतीनं होणारच नाही. फार मोठं तसं तर अवघड आहे, परंतु दादांच्याच कृपेनं हे सोपं होतंय. आणि गीतेवर वारंवार बोलण्याचा प्रयत्न करू, स्वामी चरित्रावर करू. आपली भक्ती बाळाप्पासारखी असावी, स्वामी सुतासारखी असावी. कुणीच चोळाप्पा आणि सुंदराबाई व्हायचा प्रयत्न करू नये. पुन्हा एकदा सर्वांना दादांच्या बोलण्याची मलाही आज खूप लागलेली आहे. दादा आहेत, दादांनी आता दादा जर बोलायला लागले तर असं वाटतं की अमृताचा वर्षाव होते, आणि त्या अमृताच्या वर्षावामध्ये जर नाहलं तरी जीवाला परमशांती मिळते आणि फार मोठं सुख समाधान लागतं. आणि त्याच्यासाठीच दादांचं ऐकण्यासाठी मी माझी सेवा इथं थांबवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुढची सेवा कंटिन्यू कर. श्री स्वामी समर्थ. दादा बोलेंगे आप? चालेल. स्वाती. हा, श्री स्वामी समर्थ. येते आवाज माझा? हाँ दादा आ रहा है, म्यूट हो गया. भी आ रहा है? हाँ आ रहा है. हा, श्री स्वामी समर्थ. थोडं ट्रॅव्हलिंग मध्ये मी, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तसा आवाज गेला तर सांगा मला, ठीक आहे? चालेल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. बघा, आज आपला मार्गदर्शनाचा दिवस बुधवार, आणि हे अनमोल मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. मगाशी रमण दादा खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यात विशेष करून गीतेचं महत्व आणि अनन्यसाधारण महत्व त्यांनी या ठिकाणी सांगितलं. मध्ये माझे कॉल चालू होते म्हणून मला मध्यंतरी त्यांचं काही ऐकायला आलं नाही, पण रमण दादा म्हटलं तर तो एक ज्ञानाचा खजिना आहे, आणि त्यांना कधीही सांगितलं बोलायला तासून तास बोलू शकतात. त्यांचं ज्ञान सगळ्यात आहे, आणि याची कल्पना आपल्या सर्व सेवेकरांना आलेली आहे. त्यांच्या बोलण्याला प्रमाण असतं, आणि ते प्रमाण आपल्याला अध्यात्मामध्ये एक शिस्त शिकवतं. उद्या उठून कोणी काही बोलू शकतं, पण
बोलण्याला काही प्रमाण असलं पाहिजे आणि प्रमाणात जे बोलतात त्याला एक सिद्धता असते. तसंच उचलली जीभ लावली टाळायला असं होत नाही. प्रत्येक आध्यात्मिक तत्वाला काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. दादा म्हणजे वारकरी संप्रदायाशी कनेक्ट असल्या कारणाने त्यांचं ज्ञान हे अफाट आहे आणि त्या ज्ञानाचा परिचय आपल्या सर्वांना होतो वेळोवेळी. तर या 26 ऑक्टोबरला आपल्याकडे भूतप्रवास हा कार्यक्रम होणार आहे औदुंबरचा. 26 मे ऑक्टोबर नाही, चुकून डेट निघाली वाटते. ही कदाचित गाणगापूरची राहू शकते. तर अद्भुत असं सामर्थ्य आता मगाशीच दादांनी सांगितलं. श्री क्षेत्र औदुंबर, दत्त महाराज, कृष्णमाई आणि भुवनेश्वरी माता यांच्या साक्षीने त्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण होणार आहेत आणि त्या पारायणाचा प्रभाव वेगळा आहे. आता श्री क्षेत्र औदुंबर या ठिकाणी भगवान परब्रह्म नृसिंह सरस्वती स्वामींच्या पादस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे. लक्ष्मीनारायणचा तर त्यामुळे त्याचं पावित्र्य अधिक आहे आणि अशा पवित्र ठिकाणी आपण केलेलं गुरुचरित्र पारायण हे अद्भुत लाभ देणार असेल. एकाने पारायण करणं आणि 1000 लोकांची जी ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होईल त्याचं अद्भुत सामर्थ्य त्या ठिकाणी होईल आणि या सामर्थ्याच्या प्रभावाने तुम्हा सर्वांना अद्भुत लाभ आल्याशिवाय राहणार नाहीत. अधिक वेळ घेणार नाही मी आज. आणि सोबत आपल्या ज्या काही ऑनलाईन सेवा चालू आहेत, सकाळची 6:30 महामृत्युंजय मंत्राची जी सेवा चालू आहे, सोबत संध्याकाळी रुद्राची सेवा. बघा, एक दिवस जात आहे, तुम्ही ह्या सेवा टाळू नका. या सेवांचा प्रभाव जबरदस्त आहे. आरोग्याशी संबंधित सगळ्या प्रकारच्या तक्रारी या 121 दिवसाच्या सेवेने तुमच्या मिटणार आहेत. लाखोंचा खर्च वाचणार आहे आणि जी वेदना असते शरीराला ती वाचणार आहे. या सेवा साधना मी तुम्हासाठी घेत असतो. वेळात वेळ काढून सेवेकरांनी या सेवा साधनेला अधिकाधिक संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असावं आणि सेवा आपण करून घ्यावा. तीर्थाचा उपयोग आपण करावा. बघा, आयुष्यात कधी कुठली अडचण कोणाला येईल सांगता येत नाही आणि ती अडचण आपलं भविष्य खराब करू शकते. आलेल्या वर्तमान काळात असलेल्या सेवा साधना कदाचित आपण त्या अडचणीवरती मात करू शकतो. या महामृत्युंजय मंत्रांची साधना आहेत. या साधनेने अकाली मरण टळतं, अपघाती मरण टळतं, अचानक ऍक्सिडेंट होतात. तर ह्या मरणावरती विजय मिळवला जातो. विजय म्हणजे काय? जे चुकून आलेलं मरण असतं ते टाळलं जाऊ शकतं. त्याचे बरेच काही नियम आहेत. परमेश्वर सगळ्यांचं स्मरण टाळतो असं नाही. काही विशिष्ट कर्माचे भोग असले, ते विशिष्ट भोग जर प्रारब्धवश कठीण असतील तर परमेश्वर त्या मरणामध्ये हात टाकत नाहीत. पण जर एक किरकोळ काळावरती आलेलं मरण आणि प्रारब्धवश त्याचे काही एवढे विशेष दोष नाही, पण वर्तमान काळात चुकीचे गोष्टीने झालेलं ते मरण ते कदाचित महाराज टाळू शकतात आणि या सेवा साधनेने असं आकस्मिक मरण टळतात. त्या सेवा साधनाने सगळ्या प्रकारच्या व्यसनांचा
ज्या घरांमध्ये जे व्यसन असतील त्या व्यसनांचा प्रभाव कमी होईल, व्यसन बंद होतील, नॉनव्हेज खाणं कमी होईल. 121 दिवस सेवा केली तर घरातलं संपूर्ण नॉनव्हेज खाणं बंद होईल. ज्या पद्धतीने आम्हाला म्हणतात की बघा, आम्ही खूप स्वामींची सेवा करतो, आम्ही एकटे करतो, पण घरात मनुष्य ऐकतच नाही, मुलं ऐकतच नाही, नॉनव्हेजच खातात. तर अशा भगिनींना एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही हे जे सकाळ आणि संध्याकाळ जे तीर्थ करणार ते तीर्थ त्यांना नकळत द्या. घरामध्ये एवढी ऊर्जा तयार होईल, त्या ऊर्जेचा प्रभाव एवढा असेल तर तुमचे व्यसन आणि नॉनव्हेज खाणं तात्काळ सुटतं. गेल्या रुद्रसेवेत 121 दुसऱ्या सेवेमध्ये शेकडो घरांमध्ये अभूतपूर्व प्रभाव पडला आणि तिथून अद्भुत असे लाभ मिळाले. म्हणून या सेवा आपण टाळू नये आणि या सेवेत जास्त संख्येने आपण उपस्थित द्यावी. सोबत जे काही महासत्संग मेळावे घेत असतो आपण, तर बरेच लोक मला म्हणतात, दादा तुम्हाला भेटायचंय. आता भेटणार कुठे? म्हणून या सत्संग कार्यक्रमामध्ये यावं आणि एक छोटीशी भेट सुद्धा आपल्या आयुष्याला ती कलाटणी देऊ शकते. आपलं मंदिरासाठी प्रयत्न चालले, शेणखेड्या ग्रामामध्ये जागा मिळण्यासाठी प्रयत्न चालले. सुंदर असं मंदिर आपण त्या ठिकाणी बांधणार आहोत, प्रतिपीठापूर म्हणून. आणि हे प्रतिपीठापुरम अद्भुत असेल, जबरदस्त असेल. तिथून हजारो लाखो लोकांचे दुःख निवारण होतील. तर हे सगळं प्रभूंच्या आदेशाने आणि स्वामींच्या आदेशाने चाललंय, स्वामी इच्छेने चाललंय. आणि स्वामी इच्छेने चालत असताना त्यांना त्यांच्या कामाची काळजी त्यांना असते. आपल्याला तीर्थांचा गोळ करायचा नाही, पण तीर्थ अशी करायची माहेरवाशी नसेल. एखादी भगिनी जेव्हा आपल्या माहेरी जाते, सुटकेचा श्वास घेते, आई वडिलांचं, भावाचं, बहिणीचं जे प्रेम तिला मिळतं तसं प्रेम ते तीर्थामध्ये मिळालं पाहिजे. ती तिच्या घराचा उद्धार तर करेलच, पण सासरकडचा उद्धार झाला पाहिजे, तिच्या सर्व पिढ्यांचा उद्धार झाला पाहिजे, मुलांचा उद्धार झाला पाहिजे. असं ही सगळी क्रिया प्रक्रिया तीर्थामध्ये तेवढी पावर असली पाहिजे. परमेश्वराविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि परमेश्वरयुक्त भक्ती, ती ज्ञानयुक्त भक्ती आपण शिकली पाहिजे. म्हणून हे सगळं करत असताना एक शक्तीचा परिचय त्या तीर्थावर तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्रातलं एकमेव असं तीर्थ असेल की त्या तीर्थाला जर कोणी भेट दिली तिथून परत रिकाम्या हाती कोणी येणार नाही. काही ना काही स्वामी महाराज त्यांना देतीलच. आणि श्रीपाद प्रभूंचा प्रचंड महायोग त्या ठिकाणी साक्षात्कार अनेक विभूतींना होतील आणि तिथून अनेक साधू संत स्वयं प्रभूंचा आशीर्वाद घेता येतील. एवढं पॉवर त्या तीर्थात असेल. येणारा भविष्य काळ आपण सांगतोय, पण वर्तमान काळात तशी व्यवस्था अवश्य श्री स्वामी महाराज करतील, यात कुठलीही शंका नाही. आपण अनेक प्रकारचे पारायण करतो, जप तप करतो, साधना करतो. ते साधनेचं महत्व एवढं जबरदस्त आहे. ते साधना टिकावं असले पाहिजे. 2, 4, 5 दिवस केला आणि सोडून दिला त्याला विशेष अर्थ नाही. सातत्य असलं. काही प्रश्नोत्तर झाल्यानंतर सेवा सेवा आपण निमूटपणे श्रद्धेने जर केली हा प्रश्न सुटतोच, पण काही अंशी यांचा सुटत नाही. परत करावे. आवाज नाही रे, आवाज येतोय आता? येतो दादा. प्रयत्नवश आपण ती साधना सातत्याने करावी आणि प्रश्न सुटलाच नाही तर परत एकदा प्रश्न मांडावा, काही हरकत नाही. कारण बऱ्याचशा सेवा आपल्या ह्या वास्तुदोष, पितृदोष, कुलदेवीचा कोप, भूमिदोष अशा सेवा साधना त्या ठिकाणी खर्च होत असतात. आणि प्राणाचे नियम न पाळल्यामुळे आणि अनेक प्रकारच्या जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कळत नाहीत. तिथे त्या सेवा साधना कुठेतरी आपल्या गेल्या जन्मांचे फार मोठे मोठे खड्डे असतात, ते भरण्याचं काम चालू असतं. आणि तुम्हाला निष्ठेने आपण
त्या सेवा परत एकदा विचाराव्यात आणि कराव्यात. महत्वाच्या गोष्टी नारायण नागबिले कुलदेवीचा मान सन्मान सांगितलं असेल तर ते आधी कराव्यात, नंतर बाकीच्या सेवा कराव्यात. तिथून त्या सेवेच्या प्रभावाने तुम्हाला तात्काळ अनुभव मिळतात. आपण जर पाहिलं या ग्रुपच्या माध्यमातून अद्भुत अशा लीला होत आहेत. ह्या लीला एवढ्या जबरदस्त होत आहेत की अचंबित करणाऱ्या लीला आहेत. अशी मी अज्ञात्यांविषयी सांगितलं, त्यांच्या घरी पादुका आल्यात, स्वामींच्या अद्भुत लीला त्या ठिकाणी चालू आहेत. भावना त्यांच्या घरी अद्भुत लीला चालू आहेत. त्या ठिकाणी महाराजांनी स्वतः गंगा प्रकट केली. महाराजांच्या फोटोतून सारखं पाणी वाहतंय. आतापर्यंत कितीतरी लिटर पाणी त्यांनी भरलं. आपण फोटो ग्रुपवर टाकले, टेलिग्रामवर टाका, तर हे पाणी कुठून येते? स्वयं गंगा. आणि इतका अद्भुत सुगंध त्यांच्या घरात चाललाय. पाण्याचं प्रमाण अजून वाढलंय. थांबलं का? स्टॉप झालं का? अजून चालूच आहे. पूर्ण देवाला 10 लागलेत. पाणी कुठून येतं कळत नाही. स्वामींच्या पोटातनं पाणी येतंय. देवऱ्यात असं पाणी पडतंय तर संपूर्ण पावसाळा चालू आहे त्यांच्या घरातच. आणि ती सगळी गंगा प्रभूंच्या हातातून निघते, शिवस्वरूपातून. तर हे अद्भुत लीला भक्तीच्या माध्यमातून होतात. हे सहज कोणाकडे होत नाही. आमच्या पादुका ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी नैवेद्य ग्रहण करणं एकदम साधा सरळ विषय झालाय. पण त्याही पेक्षा अभूतपूर्व अशा लीला त्या ठिकाणी होत आहेत. तर हे सर्व लीला आपण गुपचूप पाहतो, खरं पटत नाही. पण ज्यांना ज्यांना अनुभव येतात, आपण किती लोकांना सांगावं? नास्तिक लोकांविषयी तर विषयच नसतो. त्यांना कितीही बोंबलून सांगितलं काही फरक पडत नाही. ते पालत्या कडावर पाणी तर पाणीच. त्याला कितीही टाका, ते काही गढा भरणार नाही. तर मी भक्तियुक्त म्हणून जे असले ते सहज स्वीकारतात. अभक्ती ज्या ठिकाणी असते स्वीकारत नाही. नास्तिकपणा एक शाप आहे फार मोठा. आस्तिक असणं हे शुभ आहे. नास्तिक असणं फार मोठा शाप आहे. असो, विषयांतर नको, मी अधिक वेळ घेणार नाही. याच्या पुढे कोणाला मार्गदर्शन करायचं असेल करू शकतात. मी ट्रॅव्हल्स मध्ये असल्या कारणाने जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी या ठिकाणी आटोपतो. झालेली सेवा स्वामीच्या रुजू करतो. पुढे नेक्स्ट कोणाला मधून बोलायचं असेल बोला, नंतर अनुभव क्षेत्र होईल. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वाती कुशाळकर ताई बोलायचे ना ताई? हा बोला ताई. हो. श्री स्वामी समर्थ. आवाज कुठे? हा आता येतोय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. सर्व व्यक्तींना श्री समर्थ. आदरणीय दादा यांच्या चरणी त्रिवार वंदन. मी काही जास्त वेळ घेणार नाही, आता थोडंसं बोलणार मार्गदर्शन. गुरुचरित्र पारायण जे आहे आता औदुंबरमध्ये 10 दिवसावरच आले आहे. ते 5वा वेद आहे. गुरुचरित्र पारायण जे होणार आहे ते खूप पुण्याचं काम आहे. कारण ते पारायण केल्यानंतर म्हणजे शापताप, त्यांनी दुःख, पितृदोष, मातृदोष जे फिरत असतात ते दूर होणार आहे. आणि बरेचसे सेवेकरी आहे की त्यांना घरी शक्य नाही हे पारायण करणं, तर त्यांच्यासाठी खूपच छान हे आहे. आणि हे पारायण हजारो लोकांमध्ये होणारे म्हटलं तर खूपच, म्हणजे जे काय असेल त्यांचे ते दुःख वगैरे ते लवकरात लवकर दूर होण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे सर्वांनी याचा प्रयत्न करायला पाहिजे की अजून कोण कोण पारायणाला बसणार वगैरे कॉन्टॅक्ट केले पाहिजे. विशेषतः तरुण वर्ग आहे की ज्यांना ह्या धावपळीच्या ह्याच्यात वेळच नाहीये. म्हणजे ते तर स्वतः येऊ शकत नाहीये, पारायणला बसू पण शकत नाही, पण त्यांचे ओळखी भरपूर असू शकतात. आपण समजा घरात एखादं लग्न असेल, कुठलं रिसेप्शन वगैरे मोठं काहीतरी कार्य असेल, तर हजारो कॉन्टॅक्ट करू शकतो आपण, सर्वांना बोलू शकतो, आमंत्रित करू शकतो. तसेच हे कार्य आहे, पण हे कार्य वेगळे, हे पुण्याचं कार्य आहे. पुण्य आपण किती श्रीमंत असलं तर पैसे देऊन कुणाचा आपण आशीर्वाद घेऊ शकत नाही. हे जे दुःखी आत्मा आहे त्या आत्म्याचं आपण समाधान जेव्हा करतो
त्यांचं दुःख जेव्हा दूर होतं तो आशीर्वाद अंतःकरणातून आपोआप मिळाला जातो. आणि तो आशीर्वाद इतका प्रभावी असतो ना की जे आपण खूप दिवसापासून जो प्रश्न असतो मार्गी लागत नाही तो प्रश्न सुद्धा लगेच मार्गी लागला जातो. जे काय आपलं दुःख आहे ते. त्यामुळे बरेच सेवेकरांना अशी विनंती आहे की तुम्हाला जरी तिथपर्यंत येणं होत नसेल तरी आपले ग्रुप असतात, फ्रेंड्सचे ग्रुप असतात, रिलेटिव्ह ग्रुप्स असतात, यामध्ये एक मेसेज टाकला आणि माहिती सांगितली तुम्ही असं जाऊ शकता आणि एखाद्या ऍडमिनचा नंबर दिला, कसं जायचं काय मार्गदर्शन केलं, ते जर तुमच्यातर्फे येत असतील तिथं तर त्यांनी जे केलं पारायण त्याचा आशीर्वाद तुम्हाला आपोआप मिळाला जाणार आहे. म्हणजे तुमचं पुण्य तिथं कामी येणार. कारण की पाप तर रोजच होते. चालता चालता मुंगी पायाखाली चिरडली जाते. विनाकारण पाप आपल्या भोवती होतच राहतं रोज रोज. आपल्याला पुण्य कमवायचं आहे. आणि ही संधी खूपच छान आहे. दादांनी जी हे औदुंबर धामी दत्ताच्या ठिकाणी हे गुरुचरित्र पारायण केलंय म्हणजे खूप मोठं पुण्याचं संधी आहे. त्याची सर्वांनी फायदा करून घ्यावे. मी एक असंच उदाहरण देते. म्हणजे आता एमपीएससी युपीएससी साठी 10-12 वर्षापासून खूप युवक आहे की अभ्यास भरपूर करतात, रात्रंदिवस अभ्यास करतात ते. आणि नंतर देवाची जी सेवा दिली आहे ती पण सेवा करतात. पण 1-2 मार्कावरून शेवटच्या स्टेपला 1-2 मार्कावरून त्यांचं रिझल्ट होतो, फेल होऊन जाते ते. तर ते म्हणतात की आम्ही इतकं वर्ष झालं रात्रंदिवस अभ्यास करतोय, सगळं येते आम्हाला. पण तिथं भरपूर हजारो परीक्षेला बसलेले असतात आणि 3-4 जणांचं तिथे सिलेक्शन होत असतं. त्यात तुमचा नंबर लागत नाहीये. मग हे का होतंय, कुठं होतंय की आपल्या मागे पितृदोष पण आहे. म्हणजे आहे जे आत्मा तो शांत नाहीये. त्यासाठी जर तुम्ही एखादं आत्म्याला शांत केलं, त्याला मदत केली, गुरुचरित्र पारायणासाठी मार्गदर्शन दाखवलं, स्वामी सेवेत आणलं, तो त्याच्या अंतःकरणातून खूपच आशीर्वाद देत असतो. म्हणजे कारण की एमपीएससी पूर्व परीक्षा पण दिली जाते, मुख्य परीक्षा त्यात पण खूप 4 तासाचं असतं ते पण होतं. आणि नंतरच्या इंटरव्ह्यू मध्ये पण खूपच प्रश्न विचारले जातात. म्हणजे परिपूर्ण करून घेतलं जातं. कारण त्याच्या हातात जे राज्याचा कारभार दिला असतो तो पूर्ण परिपक्व झाला पाहिजे, कुठल्या चुका झाल्या नाही पाहिजे असे ते निवडतात ते. मग त्यांची ती निवड होण्यासाठी इथे हे पण महत्वाचं आहे की स्वामी सेवेत आल्यावर कसं स्वामीमय होतं. दुसऱ्यांचं दुःख बघून आपल्यालाही दुःख होतं. स्वामींना आपण विचारतो की हे दुःख का एवढं लोकांना. एखादे अनाथ चप्पल नसणारे उन्हात 1-1 रुपयासाठी वस्तू विकतात. लहान लहान मुलं, त्यांचं खेळायचं बागडायचं वय असतं, अगदी लहान असतात, चप्पल नसते पायात, पोळलेलं असतं आणि ते रेल्वे फुटपाथवर सगळीकडे ते दिसतात. मग भूक लागलेली असते खूप. आणि आपल्याला ते त्यांचे ते पूर्वकर्म असतात, ते प्रारब्ध असतो. पण जे श्रीमंत असते ज्यांना 10 रुपयाच्या टपरीवर भेटणारा चहा ते मॉलमध्ये हॉटेलमध्ये जाऊन 50 रुपयाचं कप पिऊ शकतात. मग ते 1-2 रुपयाचं मदत करू शकतात. म्हणजे अगदी सोपं आहे. काही ते अवघड पण नाहीये ह्या गोष्टी. म्हणजे पुण्य करण्यासाठी तुम्ही यासाठी म्हणजे आधीपासून स्वामींनी ज्यांच्या प्रत्येक रूपात दत्तगुरूंनी त्यांच्या प्रत्येक रूपात लोकांचेच प्रश्न सोडवलेले आहे. आणि आता आपले दादाही तेच कार्य करतात. दुसऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, दुःख बघवलं जात नाही, दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पुण्य मिळतं. आपोआप त्यांचे आशीर्वाद मिळण्याचं कार्य करत आहेत अजूनही दादा. स्वामींनी जे कार्य केलं सर्वांसाठी तेच. आणि आपण जेव्हा दुसऱ्यांचे दुःख प्रश्न सोडवतो त्यावेळेस तिथे स्वामी असतात. आपण तेव्हा स्वामीमय होतो की आपल्यालाही त्यांचं दुःख वेदना जाणवतात म्हणून आपण प्रयत्न करतोय. आता समजा एक वारकरी आहे, म्हणजे उदाहरण, वारकरी आहे, एक ऑफिसला जाणारा व्यक्ती आहे, पण समोर जो एक तहानेने व्याकुळ जो आहे एखादा व्यक्ती, त्याला तहान लागलेली आहे, पण वारकरी त्याचं नामस्मरणात वगैरे त्याच्या समोरून जातोय पण त्याला काय वाटत नाही. पण एखादा ऑफिसमध्ये जाणारा व्यक्ती, पण त्याला कळतंय की आपल्याला लेट होतंय, पण इथं ह्या व्यक्तीला काय गरज आहे, कशाची गरज आहे, आपण काय केलं पाहिजे. म्हणजे त्याचे कर्म तिथं महत्वाचे. मग तुम्ही देवाची सेवा करणं महत्वाचं. तिथं ते देवच परीक्षा घेत असतात, परीक्षा घेण्यासाठी येत असतात. जसे एकनाथांची परीक्षा घेतली, खूप लांबून कावडीने पाणी आणलं होतं एकनाथांनी, संत एकनाथ. पण त्यांना देव कळाले, गाढव उन्हात व्याकुळ होतं, तहानेने ओरडत होतं आणि सर्व त्यांच्या बरोबर होते, सर्व ब्राह्मण लोक. आणि अगदी जवळ 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आलं होतं अभिषेकासाठी.
ते जायचंच होतं. तर तेवढ्यात ते गाढव बघितलं संत एकनाथांनी. तर त्यांना वाटलं की मग ह्याला पाणी पाजलं तर इथंच देव आहे आपला, इथंच देव होणार. तिथं परीक्षा घेतली देवाने. तसं ते परीक्षा घेत असतात. स्वामी सुद्धा आता परीक्षा घेण्यासाठी असतात ते, की असं नाही की तुम्हाला सेपरेट वेळ काढायचा काय. चालता बोलताही ते कुठेही परीक्षा घेतात. पण आपण ओळखलं पाहिजे, म्हणजे माणसात ते ओळखलं पाहिजे. त्यांना त्यांचा आत्मा शांत केला पाहिजे. तिथे आपल्याला म्हणजे पुण्य लागतं. एवढं मला सांगायचंय. म्हणजे आता तेच कार्य महात्मा फुले, लोकमान्य टिळक हे सर्व संतांनी तेच केलं, नेत्यांनीही तेच केलंय, की लोकांसाठी स्वराज्य निर्माण करणं, लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी खूप आदवले. मग त्यांनी घरातले प्रश्न तर कधी सोडवले नाही, पण समाजाचे प्रश्न सोडवले. तर त्यांचं अजूनही नाव घेतलं जातंय. अजूनही त्यांच्या जयंती साजरे केल्या जातात, पुण्यतिथी साजरे केले जातात. म्हणजे इतका त्याग केलेला असतो त्यांनी, इतकं कष्ट केलेलं, सहन केलेलं असतं, लोकांसाठी खूप झटलेले असतात. तर त्यांना म्हणजे आपोआप देव वर आणतं. म्हणजे त्यांचं अजूनही नाव घेतलं जातंय. आणि आपल्या अशा पिढ्या आहेत की आपल्याला आजोबांचं नाव सुद्धा माहिती नाही. का? त्यांचं कार्य कमी होतं. ह्यांनी समाजासाठी झटल्यामुळे त्यांचे कार्य अजूनही वाढत चालले. अजूनही शिवाजी महाराजांना दुसऱ्या याच्यात विदेशात सुद्धा हे केलं जातं, पूजनीय मानलं जाते. का? तर लोकांसाठी त्यांनी एवढे कार्य केलं आहे. तेच देवालाही मान्य आहे, लोकांचे प्रश्न सोडवणं हे. आता मी ह्या सर्व याच्यात एक उदाहरण देऊ इच्छिते, म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण देते, की पुण्य म्हणजे मनात काही नसतानाही एक असं एखाद्या व्यक्तीला मदत केली तर ते कसं उपयोगी पडते. तर आहे ना, 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मी पार्लरचा जॉब करत होते, नवीनच होते. 1-2 महिने झाले जाऊन. पण तिथे आहे ना, त्या मॅडम तिकडे ज्या येत होत्या त्या गुजराती भाभी होत्या. त्या मुळात गुजरातमधल्या असून त्या महाराष्ट्रात राहत होते खूप वर्षापासून. त्यांनी स्वतःचं घर वगैरे पण बांधलेलं. पण परिस्थिती अशी झाली की त्यांचे मिस्टर जे काका आहेत ना, त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि पायाला लागलेलं होतं. म्हणजे ते उभा राहू शकत नव्हते. मग ते चेअरवरच बसून होते. तर ते तिथं कंपनीतही त्यांना घेतलं नाही कामासाठी आणि त्यांना पण काम करता येत नव्हतं. त्यामुळे ते घरीच होते. मग त्यांचं जे इन्कम सोर्स जो होता तो बंद झाला, म्हणजे पगार येण्याचा. कारण की त्यांना फक्त 2 मुली होते आणि त्या भाभी. मग म्हणजे खूप आधीपासून व्यवस्थित जीवन जगणारे, पण आता पैसे नाहीयेत घरात, आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. ब्राह्मण होत्या त्या. मग त्या म्हणले की आता आपण तर धुणं भांडे वगैरे काही लगेच करू शकत नाही, तर निदान स्वयंपाक तरी करूया. म्हणजे विचारू कुणाला मदत होती स्वयंपाकाचं वगैरे, तेवढेच 1000-1 रुपये तरी येत जातील असं त्यांचा विचार. आणि मग ते योगायोग असा की ते म्हणजे त्या पार्लरवाल्या मॅडम त्या तिथेच राहत होते शेजारी. आणि त्या आल्या मॅडमला विचारायला वगैरे, तर त्यांनी ठेवलं स्वयंपाकासाठी त्यांना कामावर. पण आहे ना, त्यांनी कधी आयुष्यात नॉनव्हेज बघितलं पण नव्हतं, केलं पण नव्हतं, कधी स्पर्श पण केला नव्हता. तर त्या मॅडम, पार्लरवाल्या मॅडम त्यांना स्वयंपाक करताना नॉनव्हेजही करायला लावलं. 1 दिवस तर करायलाच लावलं. त्यांनी अक्षरशः कृष्ण कृष्ण म्हणून डोळे झाकून त्या त्या याच्यामध्ये भाजीमध्ये मीठ, हळद हे करून मिक्स, ते स्पर्श करताना इतकं त्यांच्या अंगावर काटे येत होते. पूर्ण त्यांना रडायला येत होतं. डोळे झाकून ते करत होते सगळं. आणि ही सगळी गोष्ट त्या पार्लरमध्ये आल्यानंतर मॅडमला सांगत होत्या, "मॅडम मला दुसरं कुठलंही काम सांगा तुम्ही जास्तीचं, पण असं मी कधी केलेलं नाही हो. मला हे सांगू नका ना स्वयंपाक. ही भाजी तर तुम्ही करत जा निदान." तर त्या हसायला लागल्या. आणि हे सगळं मी ऐकत होते. माझी तर काही ओळख पण नव्हती त्या भाभींसंग. पण मी हे सगळं, पण मला असं वाटायचं की यांना काहीतरी मदत केली पाहिजे. यांचं म्हणजे काहीतरी असं हे खूपच विचित्र वाटलं मला. इतकं दुःख त्यांनी कधी केलेलं नाही हे माहिती असूनही त्यांना ती भाजी करायला लावतात ते म्हणल्यानंतर. म्हणजे असं आत्मा हे होत होता, दुखत होता त्यांचा. तर मग मी होम सर्व्हिस पण देत होते ब्युटिशियनचे. तर शेजारीच मोठी सोसायटी आहे. त्या पार्लरच्या शेजारीच मोठी सोसायटी होती. तर तिथे मी जेव्हा होम सर्व्हिसला जात होते, तर तिथे पण उत्तर प्रदेश, राजस्थान असे भरपूर लेडीज जॉबसाठी आलेले. त्यांनी प्रॉपर तिथे ओनर होते. तर तिथं मी जात होते, तर त्यांना पण स्वयंपाकाची गरज होती, स्वयंपाकी मॅडमची. आणि मी पण विचारलं, "अहो एक आहे म्हणे ब्राह्मण वगैरे आहे, ते तुम्हाला तुमच्याकडे पाठवू का स्वयंपाकाला?" ते म्हणले, "चालेल ना, पाठवा, बघू कसं करतात काय." तर हे सगळं होत होतं, पण त्या मॅडम पुढे हे म्हणजे अवघड होतं. कारण मॅडमच्या समोर सांगितलं तर मॅडम मला पण ओरडणार होते आणि त्यांना ओरडणार होते. हे कळून पण द्यायचं नव्हतं. तरी पण हे अवघड काम मी खूप मुश्किलीने, त्यांचं घर माहीत नव्हतं, तरी पण घरापर्यंत गेले. बाहेर जायचं ह्या कारणाने मधल्या वेळात. आणि मुलींजवळ निरोप दिला की त्यांना माझा मोबाईल नंबर, त्यांचा मोबाईल नंबर द्या. एवढं कार्य करा फक्त, मग बाकीचं मी सगळं माहिती घेते. असं हे सगळं चालू असताना त्यांनी
आले ते संध्याकाळी जेव्हा स्वयंपाकाची वेळ झाली तेव्हा आले आणि मी त्यांच्याकडे पाहिलं. मॅडम पुढे मला काही बोलता पण येत नव्हतं, पण मॅडम जेव्हा दुसरीकडे तोंड झालं त्यावेळी त्यांनी माझ्याकडे फक्त एक चिठ्ठी फेकली मोबाईल नंबरची. मग मी त्यावरून घरी गेल्यानंतर त्यांना कॉन्टॅक्ट केला, मला असं अशा ठिकाणी लवकर या, मी माझ्या मिस्टरांना घेऊन येते, तुम्हाला फक्त ओळख करून देते, जिथं स्वयंपाक करायचा वगैरे आहे तिथं त्या सोसायटीमध्ये नेते तुम्हाला, कधी नाही माहिती तर म्हणले ठीक आहे. मग मी घेऊन गेले आणि तिथं ओळख करून दिली. तर चालू झालं त्यांच्या दुसऱ्या दिवशीपासून तिथं चालू झालं स्वयंपाक करणं वगैरे. आणि असं करता करता त्या ज्या ब्राह्मण होत्या, ज्या जॉबला होत्या, त्यांनाही खूप आवडलं त्यांचं ते करणं वगैरे, स्वयंपाक करणं. तर मला पण थँक्यू म्हणायला लागले आणि म्हणे तुमच्यामुळेच आम्हाला एवढं व्यवस्थित भेटली म्हणे मेड कोण आहे ते. तर आणि असे 4-5 कॉन्टॅक्ट त्यांना भेटले. तर ही सगळी गोष्ट त्या काकांना कळालं, त्या भाभींच्या मिस्टरांना कळालं. मी आतापर्यंत पण त्या काकांना पाहिलेलं नाहीये, पण त्या काकांनी अंतःकरणातून असा आशीर्वाद दिलता ना, म्हणजे माझं त्यावेळेस टेन्शन मध्ये होते मी की मला मूल नाही, म्हणजे 2-3 वर्ष झाले लग्नाला, पण मला सारखं टेन्शन. रोजचे महिला म्हणायच्या अजून कसं काय नाही, आणि रिलेटिव्ह मध्ये पण बरेचसे व्हायचे म्हणे तुम्ही नाराजच केलं म्हणे, असं कसं काय, असं नसतं. आणि माझी जी सख्खी बहीण होती तिला पण थायरॉइडचा प्रॉब्लेम होता आणि मला तेव्हा नवीनच थायरॉइडचं चालू झालं होतं. तर ती म्हणली मला तर 12 वर्षांनी मूल झालं बाई ग, मग तुझं पण असंच होईल. तुम्हाला इतकं टेन्शन येतं ह्या प्रत्येक गोष्टीला, म्हणजे एक लेडीजला दुखवत होती त्या ठिकाणी. तर ते सगळं माझ्या डोक्यात सारखं फिरायचं. तर मी मिस्टरांना म्हणायचे अहो ट्रीटमेंट वगैरे घ्यायचे हॉस्पिटलमध्ये. तर म्हणे नाही आता पण पैसे घालवायचे, नंतर मुलांना सांभाळायला पैसे, कुणी सांगितलं म्हणे, नाही झाले तर नाही झाले, म्हणजे मूल नाही झालं तर नाही झालं. मिस्टर पण राजी नव्हते. तर ते माझं टेन्शन असायचं आणि हे त्या पार्लरवाल्या मॅडमला माहित होतं. तर त्या हसून त्या भाभींना एकदा म्हणले होते तिला लय टेन्शन आहे म्हणे, तिला दिवस जात नाही. तर हीच गोष्ट जेव्हा त्यांचं इकडे वाढले सगळीकडे 4-5 महिला हे झाल्या, तर त्या काकांना सांगितलं त्यांनी की अहो त्यांना टेन्शन आहे थोडंसं, मूल नाही होत. तर त्यांनी त्या काकांनी अंतःकरणातून असा आशीर्वाद दिला ना, म्हणजे त्यांना लगेचच्या लगेच आता मूल होणार आहे म्हणे, 1 वर्षाच्या आतच होणार, आणि ते पण मुलगा होणार म्हणे, त्यांना बाळ होणार म्हणे, त्यांना पण मुलगा होणार. आणि त्या भाभींनी दुसऱ्या दिवशी मला येऊन सांगितलं म्हणे काका इतके खुश झाले का, आम्हाला घरात इन्कम सोर्स नव्हता आणि इतकं व्यवस्थित म्हणजे स्वयंपाकच करणार आणि ते पण व्यवस्थित सुशिक्षित घरात 4-5 घरं मला भेटली, सगळं तुमच्यामुळे झालं. काही रिलेटिव्ह नव्हते, काही नव्हते, ओळख नसताना तुम्ही हे कार्य केलं. म्हणलं हो, मला तुमचं ते बघवत नव्हतं तर मला वाटलं काहीतरी करावा. तर म्हणे तुम्हाला आहे ना मुलगाच होणार आहे म्हणे, पहिला मुलगाच होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि म्हणजे हे हॉस्पिटलमध्ये पण जायचे मी अधून मधून, पण खूप पैसे लागायचे तर ते पण बंद केलं होतं. म्हणजे सगळे मार्ग बंद असताना मला फक्त आतून अंतःकरणातून फक्त आशीर्वाद भेटला होता की, आणि ते पण ब्राह्मण होते. मी असं कार्य केलं, मी काही त्यांच्याकडून आशीर्वाद मागण्याच्या हेतूने पण नव्हतं केलं, पण त्यांनी ते कार्य हे केलं मला. तर 15 दिवस झाले की मला लगेच कळालं की दिवस गेले. म्हणजे माझा आनंदच मला गगनात मावत नव्हता की जे मला टेन्शन होतं इतक्या दिवसापासून. तर ते 15 दिवसातच दिवस गेलेले कळालं आणि मुलगा झाला. पहिल्यांदा मी त्यांनाच कॉल केला, म्हणलं तुमच्यामुळे झालं भाभी हे सगळं, तुमचा आशीर्वाद होता ना तो, मला काय असं माझे दोष वगैरे ते इतकं पॉवरफुल तुमचा आशीर्वाद तिथं उभा राहिला म्हणलं मला, की माझं टेन्शन दूर झालं. म्हणजे मला असं उदाहरण सांगावं वाटलं म्हणून मी सांगितलं. सॉरी काहीतरी चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि दत्तगुरूंच्या साठी मी एक हे म्हणू इच्छिते, दत्तस्तुती म्हणू इच्छिते आणि माझे 2 शब्द संपवते. श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनुसुया सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तदया घन दयावरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, पद्मकमंडलु गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, त्रिशूल हे शोभेकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, शतविधायु परिक्रमा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, पूर्णानंदा अवतारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, शुभस्म रुद्राक्षाभरणा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, भवभय दुःख निवारणा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, काशांबर वसनधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीमेघ श्याम सुंदरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत हे गिरीवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ओजस तेजो द्युतीधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा शतभुजा मूर्ती विराजिता श्रीपाद वल्लभ दिगंबरा विश्वरूप हे विश्वंभरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तप्रिय वज्रपंजरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दीनांचा उद्धार करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तात्रेया अवतारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद नरसिंहवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नित्य निरंजन ओंकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कलियुगी येसी आकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जन्म घेसी तू पिठापुरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सतचित्त धन तू शुभंकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शाश्वत पावन तपोवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शब्ददाविसी ओंकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कृष्ण संगमी तरुवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नित्यवसे औदुंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा विप्ररूप वैराग्यरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रियजन हे परमेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मुनिजन मानस चंद्रा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तू गुरुवर धैर्य समुद्रा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जगदीशा जगदोद्धारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा उद्धारी मज गुरुवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा करुणानिधी करुणाकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निर्गुण हे निर्विकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुराया कल्याण करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निजनानंदी दृढ करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिन्मय चित्तखन चिदंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अंतरयोगी अगोचरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्था कृपा करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. माझ्याकडून काही बोलण्यात चुकलं असेल तर क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान मार्गदर्शन केलं आहे तुम्ही. खूप खूप छान. धन्यवाद दादा. हे सर्व तुमचाच आशीर्वाद आहे. हा स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामींचा. ठीक आहे. खूप छान. अजून ऍडमिन मधून कोणी मार्गदर्शन करते का? नाहीतर मग या अनुभव शतक चालू करा. अभिरुचिताई. स्वामी समर्थ दादा. कोणी करते मार्गदर्शन? ते जागृती बोलणार होत्या. जागृतीताई. हा दादा. जागृतीताई बोलतायत का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ दादा. बघा, आपण सेवा करत असतो, पण आपण कोणत्या देवाची सेवा करतो हे महत्वाचं आहे. आपण आज ज्या ग्रुपला जॉईन आहोत म्हणजे श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार, तर ह्या नावात एवढं काही गुढ आहे ते आपल्याला समजून आपण कधी घेतलंच नाही. फक्त आहोत आम्ही ग्रुपला जॉईन आहेत. ऑनलाईन ग्रुप आहे, टेलिग्रामला सेवा होते, आम्ही घरात बसून सेवा करतो. पण श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार म्हणजे श्री गुरुदेव दत्त म्हणजे दत्त महाराज. दत्त प्रणाली म्हटली म्हणजे तर ही हजारो वर्षापासून चालत आलेली प्रणाली आहे. दत्त महाराज
दत्त महाराज म्हणजे बघा आता दत्त महाराजांची प्रणाली किती म्हणजे अवतारांनी आहे. अवतारात असे म्हणजे आज जरी आपल्याला दत्त महाराज, स्वामी, नृसिंह महाराज, श्रीपाद प्रभू हे अवतार जरी वेगळे वाटत असले तरी त्यांचे रूप वेगळे आहेत. अवतार दत्तप्रभूंचेच आहेत. एकाच प्रणालीमधून सर्व निर्माण झालेले आहेत. दत्तप्रभूंना आपण जॉईन होणं म्हणजे दत्त सेवेत किंवा स्वामी सेवेत जॉईन होणं हे पण आपलं काहीतरी पूर्व पुण्य आहे, म्हणून आपण ग्रुपला जॉईन होतो. बरेच बघा आपल्या अवतीभोवती बरेच लोक असतात, म्हणजे आपले रिलेटिव्ह बरेच, म्हणजे आपला समाजच समजून घ्या. आपल्या आजूबाजूला जो वावरत असलेला समाज असतो त्या समाजात भरपूर लोक असतात. काही नास्तिक असतात, काही आस्तिक असतात, काही फक्त म्हणजे ते म्हणतात ना अमावस्या पौर्णिमेला देवांचे पाय पडणारे, म्हणजे अमावस्या पौर्णिमेला देवांचे पाय पडणारे म्हणजे कसं, दत्त जयंतीच्या दिवशी जायचं, दत्तप्रभूंच्या मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं आणि घरी यायचं. असे म्हणजे ते नाही का धूमकेतू सारखे उगवणारे, म्हणजे कसं देवा मला पाव रे, म्हणजे ते म्हणतात ना आडला हरी, म्हणजे देवांचे पाय आपण धरतो, म्हणजे ज्यावेळेस आडतो त्यावेळेस देवांचे पाय धरतो, अशी गोष्ट असते. तर मग तसं न करता आपण किती भाग्यवान आहोत की आपण दत्तप्रभूंच्या सेवेला म्हणजे स्वामी सेवेला विलीन म्हणजे सेवा करायला मिळते, तेही घरात बसून. आणि दत्तप्रभूंच्या सेवेत आणि दत्तप्रभू जाणून घेतो आणि जाणून म्हणजे आपल्याला मार्गदर्शन मिळतं, स्वामींबद्दल मार्गदर्शन मिळत असतं. स्वामी कोण आहेत तुम्हाला माहिती होतं का? ग्रुपच्या आधी तर बरेच सेवेकरी नवीन जॉईन असतील, त्यांना माहितीये का दत्तप्रभू कोण आहेत, स्वामी कोण आहेत? फक्त एवढं माहितीये दत्तप्रभू आहेत, स्वामी आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हाला एवढं काही माहिती होतं का? जेवढं दादांच्या मार्गदर्शन मीटिंग मधून मिळतं आपल्याला ज्ञान तेवढं माहितीये का? नाही, कधीच नाही. आपण शून्य होतो, त्या शून्याला आकार द्यायचं काम आपले आदरणीय अविनाश दादा करत असतात. आणि गुरु हे आपल्या आयुष्याला काहीतरी आकार देतात आणि आपल्या आयुष्यात गुरु हे तेव्हाच येतात ज्यावेळेस योग्य वेळ असते. तुम्ही ठरवलेलं असेल, तुम्हाला तर बरेच सेवेकऱ्यांनी म्हणजे जे नवीन असतील त्यांना लिंक दिली असेल. 15 दिवस म्हणजे आपण इग्नोर करतो ना की बुवा जाऊ द्या, काय ग्रुप, हे काय असेल ते काय असेल. पण मग आपण 15 दिवस झाले, महिनाभर झाले इग्नोर करतो. पण हा चला करून तर बघू जॉईन, नेमकं आहे काय जाणून घेण्यासाठी. ज्यावेळेस तुम्हाला अध्यात्माची गोडी लागते किंवा दत्तप्रभू किंवा स्वामी जाणून घ्यायची अध्यात्माची गोडी लागते, त्यावेळेस तुम्ही सगळ्या मीटिंग, सगळ्या सेवा जॉईन करतात. हे तर सत्य आहे की नाही? हो, बरोबर आहे ना. आणि त्यावेळेस अध्यात्माची गोडी लागते, त्यावेळेस खरी आपली अध्यात्मातला प्रवास चालू होतो. आणि त्या अध्यात्माच्या प्रवासाला जी खरी सुरुवात होते ती सुरुवात दुःखापासून होते. तर बरेच सेवेकरी असं पण म्हणतात आमच्या आयुष्यात दुःख आलंय तर आम्ही कसं करायचं. बघा, दुःखात वेगळ्या मार्गाला म्हणजे चुकीच्या मार्गाला घेऊन जाणारे लोक खूप असतात आणि दुःखही चुकीच्या मार्गाला घेऊन जातं. पण ज्यावेळेस दुःखातून आपण चांगल्या मार्गाला जातो ना त्यावेळेस आपल्या जीवनाचं सार्थक होतं. आणि ज्यावेळेस आपल्याला स्वामी, दत्तप्रभू आणि गुरु स्वरूपात दादा मिळतात ना त्यावेळेस आपल्या खऱ्या जीवनाचा अर्थ हा बदलून जातो. दुःखाला ज्यावेळेस येते ना खरंच नतमस्तक व्हावं, कारण की दुःख आपल्याला घडवतं, शिकवतं आणि आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देत असतं. आणि ती कलाटणी असते ना इझिली कोणी देऊ शकत नाही. कारण की का, दुःख आल्यावरती जो माणूस असतो ना म्हणजे जो इगो घेऊन फिरत असतो ना दुःखाच्या आधी, इगो, ऍटिट्यूड काय असतील त्या गोष्टी, त्याला सगळ्या गोष्टींचा ऍटिट्यूड राहतो. सगळ्या म्हणजे सगळ्या A to Z गोष्टींचा ऍटिट्यूड राहतो. पण ज्यावेळेस तो दुःखात हारतो, एक अशी व्यक्ती असते ती देवासमोर नतमस्तक होते आणि दुःखात ती हातपाय टेकते आणि डायरेक्ट नतमस्तक होते म्हणजे आयुष्याला. त्यावेळेस खरी आपली परीक्षा चालू होते. आपण त्यावेळेस सगळं ऍटिट्यूड वगैरे सगळं काही विसरून जातो. आपण आपल्याला सुद्धा विसरून जातो दुःखात. पण त्या दुःखातून आपल्याला वर आणण्यासाठी स्वामी दत्तप्रभू पावले आपल्या सोबत असतात. तर त्यावेळेस आपली खरी परीक्षा चालू होते. आपण चालतो म्हणजे आपण सेवा करतो, आपण म्हणतो सेवा किती करायची, सेवा किती करायची. आपण प्रारब्धात किती चुका केल्या आहेत किंवा काय दोष केलेले आहेत किंवा कोणाचं काय वाईट केलंय हे आपल्याला माहिती आहे का? नाही. प्रारब्ध हे आपण बदलू शकत नाही आणि आपल्याला माहितीही नाही. भूतकाळात आपण काय चुका केलेल्या आहेत हे आपण सुधरवू शकत नाही. गेलेला वेळ जसा परत येत नाही तसं भूतकाळ पण आपल्या आयुष्यात परत येणार नाही.
तर बघा, आपण वर्तमानात वावरत असताना फक्त वर्तमानात कसं वागायचं हे आपण ठरवू शकतो. भविष्यात पण काय घडणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये. आपलं वर्तमान भविष्य ठरवत असतं. प्रारब्धाचे भोग हे कितीही कठीण असले तरी आपण म्हणतो की बा आपले भोग आहेत, भोगू भोगू भोगू. हो, भोगायचे आहेतच. ते ह्या जन्मातच भोगून आपल्याला पुढचा जन्म मिळणार आहे, नाहीतर नाही. तर मग ते भोगायचे असतील तर सेवा करायची. सेवा करायची म्हणजे काय? स्वामी सेवा करा, मनोभावे करा. शंका कुशंका आणून सेवा केली तर काय? आपण एक पारायण करतो तरी म्हणतो मी एक पारायण केलं. एक पारायण केलं म्हणजे तुम्ही काही कौतुक केलं का? काय मोठा गड जिंकला? नाही. तो गड जिंकण्यासाठी सुद्धा हजारो पायऱ्या चढाव्या लागतात. एक पायरी चढून गड जिंकला जात नाही. तसं एक पारायण करून प्रारब्ध बदलू शकत नाहीत आपण. तर प्रारब्ध बदलायचं असेल तर सेवा आणि वर्तमानात आपण वावरतो कसं याच्यावरती डिपेंड करत असतं. वर्तमानात जर तुम्ही चांगले वागणार तर ते भोग म्हणजे प्रारब्धाचे फटके आपल्याला कमी बसतात आपल्या चांगल्या वागण्यावर. तुमचं जर वागण्यातच काही बदल नसेल तर ते प्रारब्धाचे जास्त फटके बसून 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 अजून आपण डाऊन होऊ पण वरती येणार नाही. आपण ज्यावेळेस अध्यात्मात येतो त्यावेळेस आपली आंतरिक सुधारणा म्हणजे ते आंतरिक आपण फ्लश होत असतो. म्हणजे ते म्हणतात ना डिटर्जंट सारखं आपण फ्लश होत असतो. सेवा म्हणजे आपल्याला आंतरिक सुधारणा. आपण काय करतो कुठेही गेलो का आपण कोणीही असो कोणतीही व्यक्ती असो मग आपण काय म्हणतो आपलं रूप कितीही सुंदर असो आपण दुसरे ती किती सुंदर आहे आपण आपल्यासाठी सुंदर असतो. पण मग ते मग आपलं कसं असतं बाईंचं तर हे जनरली असतं तिचा ड्रेस किती छान तिची साडी किती छान. आपण बाह्य आंतरिक रूप बघतो. आंतरिक रूप कधी बघितलं का? नाही. काही लोकांकडे काहीतरी क्वालिटीज असतात बघा. आता काही जे असतात त्यांना आहे ना असं म्हणजे गोड बोलायची सवय असते पण ते इंटरनली कसे असतात त्यांना माहिती असतं. पण ते गोड बोलत असतात पण त्यांचा इंटरनल स्वभाव कसा हे आपल्याला माहितीये का? नाही. जसं देखाव्याला भाळून न जाता आंतरिक आत्म्याला म्हणजे आपण स्वच्छ करायचं असतं. आंतरिक सुंदरता ही महत्वाची असते. तुम्ही देखावा करा, महाल माडी बांधा, लाख कोटी कितीही पैशांची तुम्ही बंगला बांधला ना तो महत्वाचा नाही. झोपडीत येऊन देव भेटतो. ज्यावेळेस ती शबरी होती. शबरी कोणत्या जातीची होती? भिल्ल जातीची होती. ज्यावेळेस रामप्रभू तिच्या इथे गेले त्या शबरीच्या घरी गेले ती वेडी झालेली होती प्रभूंच्या दर्शनासाठी. त्यावेळेस तिला ते प्रभू भेटले. जर आपण विचार केला ती शबरी जर आताच्या युगात म्हणजे आताच्या युगात शबरी होणं पण शक्य नाही आणि तिच्या चरणांची धूळ पण कोणाच्या म्हणजे पॉसिबलच नाहीये त्या गोष्टी. आपण जर अशा बाईला बघितलं तरी आपण म्हणतो तिच्यापासून लगेच 5 फूट लांब होतो. तर ज्यावेळेस वेड्याचं सोंग घेऊन सुद्धा देव येतात आणि देव ओळखण्यासाठी तेवढी आपली पात्रता असावी लागते. ज्यावेळेस पात्रता असते त्यावेळेसच देव ओळखता येतो आणि त्यावेळेसच देव आपल्याला भेटतो. आणि कसं असतं आपण फक्त देखाव्याला भाळलो जातो आणि आपण इंटरनल कधीच नाही. आपण फक्त काय म्हणतो हो छान छान छान. स्वामींसमोर आपण जसं वागतो ना तसं पाठीमागेही वागलं पाहिजे. बरेच जणांचं असतं समोर खूप देखावा करायचा मागे आहे आपलं वागणं आहे ते आहेच काय म्हणजे जसं स्वामींसमोर वागतो ना तसंच वागलं पाहिजे. आपण म्हणतो का कोण बघणार आहे कोण काय करणार आहे? अरे आपल्याला जरी कोणी बघत नसलं ना तर देवाचा म्हणजे स्वामींचा जो सीसीटीव्ही असतो ना तो आपल्याला कंटिन्यू आपल्यावर असतो. आणि ते प्रारब्ध आपण जे आता कर्म करतोय ना ते ह्या जन्मात केव्हा ना केव्हा भोगून संपायचे. विचार करायचा की मागचं प्रारब्ध आपण ह्या जन्मात घेऊन आलोय तर हे एवढं त्रास देत आहे तर ह्या जन्माचं प्रारब्ध आपल्याला भोगायला किती त्रासदायक ठरणार आहे. त्यासाठी आपल्याला सेवा महत्वाची आहे. आपल्याला म्हणजे आपण ठरवतो की आपण दादांना आधी तरी जॉईन झालो असतो 1 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधी दादा आपल्याला लवकर भेटले असते. का नाही भेटले? कारण की आपली योग्य वेळ आलेली नव्हती. योग्य वेळ आल्यावरच सगळ्या काही गोष्टी मिळतात आणि ज्यावेळेस गुरु मिळतात त्यावेळेस खरा जीवनाला अर्थ प्राप्त होतो. आणि गुरु म्हणजे आता सगळ्यांना वाटतं की बाबा गुरु आपल्याला भेटले पाहिजे. गुरु म्हणजे काय? देवांपेक्षा श्रेष्ठ. आपण ज्यावेळेस गुरु करतो तर गुरूंचं वाक्य हे परम सत्य मानलं पाहिजे. जर गुरूंनी सांगितलं आता रात्र म्हणजे आता दिवस असून रात्र आहे तर आपण हो मध्ये हो मिळवलं पाहिजे. त्यावेळेस त्या गुरुवचनांची आपण हे मानतो. आता गुरु मिळण्यासाठी म्हणजे आपण आंतरिक म्हणजे मनाने जरी गुरु मानलं ना तर आपल्याला ते महत्वाचं असतं. आणि गुरु मिळणं आणि गुरूंसाठी शिष्य हे एवढे महत्वाचे असतात. कितीही शिष्य असले ते त्यांचे वाईट दोष चांगले दोष हे बघत नाही. त्यांना सगळे शिष्य हे सारखेच असतात.
आणि सगळे समतोल म्हणजे सगळे समानतेने ते मानतात. त्यावेळेस ते आपले गुरु होतात. आणि गुरु असे कोणाचे असे चुकीचे दोष किंवा हे असे चुकीचं आहे म्हणून हा माझा शिष्य नाही किंवा हा असा आहे म्हणून माझं, ते काहीच नाही बघत. त्यांच्यासाठी सगळे शिष्य हे सारखेच असतात. पण आपण कसं असतं, आपण थोडीशी सेवा केली, थोडीशी भक्ती केली तरी आपल्याला काय दाखवायचं असतं, मी शिष्य, मी मोठा. आपल्याला स्वामी चरित्रात दिलेलं आहे ना, देखाव्याची भक्ती नको, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती त्याची. म्हणजे देखावा करून भक्ती नका करू. तुमची काय भक्ती आहे, तुमची काय सेवा आहे ना, ही स्वामींपर्यंत पोहोचली ना, तेच सत्य आहे, तेच ब्रह्मांड आहे की त्यांच्यापर्यंत तुमची सेवा पोहोचली ना, तिथूनच तुमच्या आयुष्याला चालना मिळते. दुःख आलं खचून जातं. पण बरेच सेवेकरी अशी पण आहेत, ताई आम्ही प्रश्न टाकलाय, आम्ही आता एवढी सेवा करणार आहेत, मग नॉनव्हेज नाही खायचं एवढे 40 दिवस, मग चालेल का? तर तुम्हाला जर सगळं पाहिजे तर मग तुम्ही जे नॉनव्हेज घेऊन बसले, ते नॉनव्हेज काय तुम्हाला काय देत आहे? काही तर देत नाही. सेवेने जर तुमच्या आयुष्यात सगळा बदल होतोय तर ते नॉनव्हेज तुम्हाला काही देणार आहे का? आणि आम्ही नंतर खाल्लं तर चालेल का? तुम्हाला जर सगळं पाहिजे तर मग कसं काय भेटणार आहे? तुम्ही जे आहे तसंच वागायला म्हणतायत, दुसरं त्याच्यात काही बदल म्हणतायत का? नाही. कारण की का, तुम्हाला जे आहे तुमचा हट्ट जो आहे, आम्हाला खायचं ते खायचंच आहे, आम्हाला सगळंच पाहिजे, सगळंच पाहिजे, तर मग आपल्याला काहीतरी ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मग काहीतरी ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सोडायच्या आणि पुढे चालायचं. ज्यावेळेस पुढे चालणार त्यावेळेस योग्य हे प्राप्त होईल ना. पण आपल्याला तसं नसतं चालवायचं. आपल्याला सगळं जसं चालतंय, आपल्याला कलियुगात आपण वावरतोय, आपण दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत असं मानलं पाहिजे. वेगळे का बरं? कारण की आपण स्वामीची सेवेकरी आहे. ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत येतो ना, त्यावेळेस बघा कंटिन्यू सेवा सेवा सेवा. ज्यावेळेस करतो, ज्यावेळेस स्वामी स्वामी करतो, आपल्याला बरेच जण म्हणतात, अरे वेडा आहे का, वेडी आहे का, सारखी सारखी सेवा 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 करत राहतात. त्यांना काय माहिती स्वामींनी त्यांच्या लेकराला कसं सांभाळलेलं आहे. ज्यावेळेस जग सोडतं त्यावेळेस स्वामी, दत्तप्रभू आणि दादा सोबत असतात. ज्यावेळेस आता बरेच जणांना हे की बरेच आता ऐकणारे असतात, त्याच्यात काही नास्तिक पण असतात, होतात जॉईंट हे कधी कधी. मग ते असं पण म्हणतात, हा हे काय चुकीचं, हे दादा कोण काय? दादा अनुभवण्यासाठी ना तुम्हाला काहीतरी खूप पुण्य करावं लागलं असेल, त्यावेळेसच तुम्हाला दादा ओळखता येईल. ज्यांनी दादांना ओळखलं ना ते दादांना आयुष्यभर सोडणार नाही. ज्यांनी दादांना ओळखलं नाही ना ते वेड आहेत, माझ्या भाषेत तरी वेड आहेत. कारण की कसं आहे, दुःखात आपले सुद्धा कामात येत नाही, त्यावेळेस आपल्याला स्वामी सोबत असतात, स्वामी. आणि आपण दुःख आलं का स्वामींकडे येतो आणि सुख आलं का विसरून जातो. तसं न करता सेवेत सातत्य पाहिजे. ज्याप्रमाणे बघा, आपल्या आयुष्यात आपल्याला जर काहीतरी अनमोल, म्हणजे आयुष्य हे प्रत्येकालाच मिळतं, आयुष्याला जर योग्य ते आणि योग्य आपला जन्म, दादा सांगतात प्रत्येक मार्गदर्शन मीटिंग मध्ये, योग्य गुरु, योग्य गोष्टी आपल्या आयुष्यात या योग्य वेळीच घडतात. आणि ती योग्य वेळ येण्यासाठी आपल्या सेवेचा म्हणजे बॅलन्स वाढवावा लागतो. आणि केलेली कोणतीच सेवा वाया जात नाही. तुम्ही स्वामींचा जप जरी केला ना, तरी एकदा जरी नाव घेतलं ना, श्री स्वामी समर्थ, तरी त्याचं तुम्हाला व्याजासहित स्वामी परत करतात. कोणतंच ऋण स्वामी ठेवत नाही. आपण तरी स्वामींना बोलून दाखवतो, स्वामी तुम्ही हे काय केलं, स्वामी तुम्ही असं का केलं, स्वामी तसं का केलं. स्वामी कधी बोलून दाखवतात तर तू अशी चूक केली म्हणून तुला असं भेटलं किंवा तुला असं झालं. स्वामींनी नाही बोलून दाखवलं. पण आपण किती उतावळे असतो की लगेच बोलून दाखवतो, स्वामी तुम्ही असं केलं, स्वामी तुम्ही तसं केलं. पण एक स्वामी एक हक्काचं ठिकाण आहे, त्यांच्या लेकराला तेवढं सांभाळून पण घेतात आणि तेवढं वठणीवर पण आणतात, ठिकाणावर पण आणतात. जर आपण सेवेत सातत्य ठेवलं ना, आपल्याला जे नाही ते मिळवता येतं. ते फालतूकडे त्या बोभाट गोष्टींमागे पळण्यापेक्षा ना, स्वामींमागे स्वामी स्वामी करत जा, तर खरंच आयुष्याला ना वेगळा काहीतरी चालना मिळेल. आणि ज्यावेळेस स्वामी आपल्याला भेटले ना, त्यावेळेस समजून घ्यायचं आपलं आयुष्याची डायरेक्ट नय्या पार झाली. म्हणजे आपण आयुष्यात येऊन खरंच काहीतरी परमपुण्य केलेलं आहे म्हणून स्वामी आपल्याला भेटलेत. आणि त्या पुण्यात अजून काहीतरी भर असेल म्हणून आपल्याला आज आदरणीय अविनाश दादा भेटलेत. आणि ज्यांना दादा भेटलेत ना, त्यांना मी सांगते, आपल्याला आहे ना कुठेतरी, मी तुम्हाला सांगते, तर बरेच सेवेकरी असे पण आहेत, तुम्ही इथे प्रश्न टाकतात, परत दुसरीकडे जातात. दुसरीकडे गेले तुम्ही, ब्राह्मणाकडे जा, काहीतरी कुठेही जा, ब्राह्मण तुमचे काय
पैसे घेणार आहे, त्यांची फीज आधी ठरलेली असते. त्या फीजनुसार ते तुम्हाला ट्रीट करत असतात. मला एक सांगा, त्या ब्राह्मणांना जर तेवढं कळालं असतं तर त्यांचे ते असं त्या ब्राह्मणांना जर कळालं असतं त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले असते ना. पैशाशिवाय कोणतं चालत नाही. आपल्याला घरात बसून अति उच्च कोटीची सेवा सकाळ संध्याकाळ आणि रात्री करायला मिळते, तरी आपल्याला ते म्हणजे नकोसं होतं. सेवा दिल्यावर बरेच सेवेकरी म्हणतात कितीही सेवा. अरे मग किती तुमचं ते प्रारब्ध, किती ते दुःख, किती होतं म्हणून तुम्ही इथे आले ना. ही किती सेवा म्हणण्यापेक्षा किती छोटी सेवा आणि आपण करणार आहोतच एवढं म्हणायचं. तर काही असे पण आहेत ज्यावेळेस दादा सांगतात की बा तुम्ही 21 गुरुचरित्र करा, मग काही असे म्हणतात एक केलं तर चालेल का? का बरं एक केलं तर चालेल का? तुमच्या प्रारब्धाचे भोग जे होते ते अर्धेच फटके, म्हणजे अर्धा हात देवाने, आता एखादा ऍक्सिडेंट झाला अर्धा हात, तिथे आपण म्हणणार आहे का माझा अर्धाच हात ऍक्सिडेंट मध्ये गेला पाहिजे? नाही. ज्यावेळेस आपल्याला सगळ्या काही गोष्टी पूर्णत्वाने पाहिजे असतात ना, त्यावेळेस त्याला पूर्णत्व आपण स्वामींना ज्यावेळेस स्वाधीन करतो ना, त्यावेळेसच आपल्याला काहीतरी मिळत असतं. आणि स्वामींना माहिती असतं कोण कशासाठी किती वेळ आणि किती वेळासाठी टिकणार आहेत. आणि ज्यावेळेस आता बरेच सेवेकरी आहेत, आम्ही सेवेत आलो तो त्याच्या आधी काही आम्हाला जास्त त्रास होत नव्हता, आपण सेवेत आलो आणि खूप त्रास होतोय. अरे हो, त्रास होतोय, कारण की का तुम्ही स्वामींजवळ आलेत ना, मग त्यावेळेस स्वामी तुमची परीक्षा घेतील ना. ज्यावेळेस तुम्हाला खूप 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 दुःख असे म्हणजे खूप घणाचे घाव बसतील, त्यावेळेस मग त्यावेळेत तुम्ही स्वामींना सोडतात का? स्वामी सेवेला सोडतात का? ते स्वामी बघतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ती सेवा सातत्य ते दुःख पचवून पुढे जातात, त्यावेळेस तुमच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागते. आणि ती सुखाची चाहूल घणाचे घाव बसल्याशिवाय लागणार नाही. आणि आयुष्यात दुःख आल्याशिवाय आयुष्याला योग्य ती कलाटणी भेटणारच नाही. आपलं मागणं भरपूर राहतं, मग मरेपर्यंत कोणतीच असं म्हणजे मागणं संपत नाही. कोणती ना कोणती वासना आपण सोबत घेऊन जातो आणि परत ते पितृरूपात येऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांच्याकडून तृप्तीसाठी भटकत राहतो. तर आयुष्यात आले तर काहीतरी सत्कर्म करा, काहीतरी सत्पदरी पाडा आणि मग पुढे काहीतरी आयुष्यात करा. तर म्हणजे आता प्रत्येक मीटिंग मध्ये आपण आता सांगतात की औदुंबरला पारायण आहे, चला औदुंबरला या, औदुंबरला 500 रुपये प्रति व्यक्ती ठेवले, देणगी द्या. ते काय आपण काय म्हणतो, काय हे सारखे पैसे 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 पैसे, तसं नाहीये. आपण ज्यावेळेस दानराशी कुठेतरी देत असतो ना, त्याच्याने आपलं प्रारब्धही कमी होत असतं. आणि जे बघा आता बरेच आहेत, कोरोनामध्ये बरेच गेले, ज्यांनी देव केले ते टिकले, जे नास्तिक होते ते गेले घरात बस. काही लोक असे पण होते, स्वामींचं नाम घ्यायचे, पूर्ण सिटी फिरायचे, त्यांना कोरोना काय असा तो विषाणू सुद्धा जवळ आला नाही. तर त्यावेळेस ती पुण्याई कामात आली त्यांची पुण्याई कामात आली. ज्यावेळेस आपण औदुंबरला जातोय, दत्तक्षेत्री जातोय, तुम्ही या अथवा नका येऊ, पण तुम्ही दान स्वरूपात काहीतरी राशी द्या. तुमच्या 21 पिढ्यांचा उद्धार त्या दानाने होणार आहे. तुमच्या 21 पिढ्या सुधारणार आहेत. आज तुम्ही दुःख भोगतायत, उद्या तुमच्या पोरांचे किंवा तुमच्या नातवांचे दुःख कमी होणार आहेत. तर तुम्ही आता काहीतरी पुण्य करा, तर ते तुमच्या पुढच्या पिढींना मिळेल. तुम्ही याच्या आधी काय पाप केलं, काय तुम्ही कसे वागले हे तुम्हाला माहिती आणि स्वामींना माहिती, दुसऱ्यांना नाही माहिती. पण आपण आता वर्तमानात कसं वागतोय, आपण कोणत्या ट्रॅकला चालतोय, त्याच्यानुसार तुम्ही काहीतरी करा. इथे ग्रुपला जोडणं हे तुमचं नशीब आहे आणि भाग्यवान पण आहात आणि पुण्याई पण आहेत. पण ही पुण्याई बघा, आपल्या ग्रुपला आता जवळजवळ 27,000 सेवेकरी जॉईन आहेत आणि आता मीटिंग मध्ये किती 600-650 सेवेकरी जॉईन आहेत. मग तुम्ही ऐकतायत म्हणजे काहीतरी तुमची पुण्याई असेल म्हणूनच ना. 26,000 आपण 600-700 लोक का बरे वेळ देतोय स्वामींसाठी? का? कारण की आपली काहीतरी पुण्याई आहे म्हणून ऐकून घेतो. काही येतात 2-5 मिनिटं जॉईन करतात, खटकल्या काही गोष्टी की गेले. काय बा हे असं त्यांना नाही आवडत, कारण की काय त्यांचे ते दोष असतात ना, त्यांना ते टोचतात. आपले जे बोलणं, दादांचं जे बोलणं असतं ते टोचतात, त्याच्यामुळे त्यांना तो त्रास होतो. काय हे असं तसं नाही. तुमची पुण्याई आहे, तुम्ही सेवेत सातत्य ठेवा, औदुंबरला या, जास्तीत जास्त संख्येने पारायणाला बसा. ज्यांना यायला जमणार नाही, ज्या सेवेकरी
म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना मदत करा, त्यांच्यासाठी दान करा. ज्यावेळेस दान आपण करतो ना त्याचं शतपटीने दान आपल्या स्वामी आपल्याला परत करत असतात. कोणत्या स्वरूपात करतील ते नाही सांगता येणार. तुम्ही म्हणणार बुवा आमचे अडकलेले पैसे 500 रुपये दिले का मग आमचे अडकलेले पैसे येतील. तसं नाही होणार. होईल पण तसं पण नाही होणार. पण अपेक्षा ठेवून नका करू. काहीतरी द्या. ते म्हणतात ना काही वेळेस एका हाताने दिलं का दुसऱ्या हाताला कळायला नको. तसं काहीतरी करा. आणि भविष्यात येणारे जे काही भयानक डोंगरा एवढे दुःख राहतील ना ते छोटा खडा बनवून येतील तुमच्या आयुष्यात. तर दान करा आणि आयुष्याचं काहीतरी सार्थक करा. एवढे दिवस घालवले तुम्ही ह्या वेड्या जगात म्हणजे बाबत पसरत, तर कुठेतरी स्वामींच्या कार्यात आणि कुठेतरी या चांगल्या कार्यात दान करा. तुम्हाला नक्कीच प्रचिती स्वामी देतील. आणि जास्तीत जास्त सेवेकरीने औदुंबरला या आणि जास्तीत जास्त संख्येने पारायणाला बसा. आणि जी देणगी राशी तुम्हाला स्वइच्छित तुम्हाला जेवढी इच्छा असेल ना तेवढी द्या, किंवा एवढेच द्या. ते तुमचा 1 रुपयाही या कार्याला लागला ना तरी तो लाख रुपयाचा आहे स्वामींसाठी. स्वामींना त्यांचं कार्य करून घ्यायचं ते कोणाकडून कसंही करून घेतील. तर मग फक्त तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं दान करा. आणि नक्कीच जे सेवेकरी येतील औदुंबरला ते खरंच परम भाग्यवान असतील की त्यांचं दत्तक्षेत्री पारायण होणार आहे. आणि 1 दिवसीय पारायण हे दत्तक्षेत्री होतं. आणि दत्तक्षेत्री ज्यावेळेस पारायण करतो ते शतपटीचं पुण्य आपल्या राशीत जमा होत असतं. तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने औदुंबरला येण्याचे करावे. आणि ज्यांनी गुगल फॉर्म भरलेले नसेल तर त्यांनी फास्टमध्ये गुगल फॉर्म भरा. आपल्या संपर्कित ऍडमिनला कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडे डिटेल्स घ्या. त्या पद्धतीने तुम्ही गुगल फॉर्म भरा आणि औदुंबरला या 26 तारखेला. आणि ज्यांना येणं शक्य नसेल त्यांनी तुमचे रिलेटिव्ह कोणी असेल तुमच्यामुळे एक सेवेकरी जरी आला तरी तुमचे प्रश्न नक्की सोडवतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. झालेली सर्व सेवा स्वामी चरणार्पणमस्तु. माझ्या बोलण्यातून काही चुकलं असेल किंवा कळत न कळत कोणाच्या भावना दुखायला असतील तर खरंच मनापासून क्षमस्व. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप खूप श्री स्वामी समर्थ. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. जे सेवेकरी आपल्या औदुंबर येथील 1 दिवसीय गुरुचरित्र पारायणासाठी येणार आहेत येत्या 26 तारखेला, तर त्यांच्यासाठी काही नियमावली बनवलेली आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. जे सेवेकरी औदुंबर येथे 1 दिवसीय पारायण करता येणार आहेत त्यांनी सर्वांनी गुगल फॉर्म भरणे बंधनकारक आहे. जे पारायणाला बसतील आशांनी आणि जे सोबत असतील आशांनीही गुगल फॉर्म भरणे बंधनकारक आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही तिथे येणार असाल तर तुमचं सर्व नियोजन करण्यासाठी आम्ही सर्व ऍडमिन मनोमनी प्रयत्न करत आहे. तर असं व्हायला नको की तुम्ही गुगल फॉर्म न भरता तुम्ही डायरेक्ट आले आणि तुमची गैरसोय झाली तर त्याला पुन्हा आम्ही जबाबदार राहू शकत नाही. त्यामुळे जे कोणीही सेवेकरी येणार आहेत शक्यतो जास्तीत जास्त संख्येने तुम्ही सर्वांना घेऊन या. तुमचे रिलेटिव्ह, फ्रेंड्स, नातेवाईक जे काय असेल सर्वांना घेऊन या. फक्त येताना गुगल फॉर्म भरलाय का नाही एकदा खात्री करा. जे सेवेकरी बसने येणार आहेत त्यांनी बसमध्ये बसल्यानंतर आपल्या संपर्कात ऍडमिनला गुगल फॉर्म भरलेला आहे ते आणि जे आपले काही 500 रुपये आपण देणगी देतोय आयोजनासाठी तर ते पैसे पाठवल्याचे जे काही स्क्रीनशॉट असेल किंवा तुम्ही कॅशमध्ये दिले असेल तर ते फक्त त्यांना दाखवायचं आहे. तर ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर स्क्रीनशॉट दाखवणे बंधनकारक आहे. ऍडमिननी सेवेकरी गुगल फॉर्म भरलेली लिस्ट बनवून त्याच्यासोबत ठेवतील. नंतर जे सेवेकरी कृष्णा नदीत म्हणजे कृष्णा तीरावरती आंघोळ करायला जातील त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर जावे. श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार आणि कोणतेही ऍडमिन यासाठी जबाबदार राहणार नाहीत. कारण की जे आपलं कृष्णा नदी आहे तिथे कृष्णा नदीला कायम सतत पाणी असतं. तर तिथे बरेचसे सेवेकरी आंघोळीसाठी खास जातात. कारण कृष्णा म्हणजे कृष्णामाई आहे आपली सर्वांची आई आहे. तर तिथे गेल्यानंतर प्रत्येक जणाला इच्छा होते की कृष्णा नदीमध्ये आंघोळ करायची, पोहायची. तर जे कोणी जातील तर त्यांची ती पर्सनल जबाबदारी असणार आहे. त्यासाठी श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार जबाबदार राहणार नाही. सेवेकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू आणू नयेत. हे बघा आपण औदुंबरला फक्त श्रद्धेपोटी, भक्तीपोटी आणि पारायण करण्यासाठी जातोय. कुठलाही आपण तिथं दिखावा करत नाहीये. त्याच्यामुळे आपल्या जवळ कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवायची नाही जेणेकरून ते हरवल्यास त्याला श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार तर जबाबदार नसेलच, पण तुम्हाला असंही वाटायला नको की मी देवाच्या ठिकाणी आले आणि माझ्याकडून काय हरवलं. ही एक तुम्हाला खंत वाटली नाही पाहिजे.
प्रवासात सोबत येताना जे सेवेकरी पेशंट आहेत आणि ज्यांना बीपी शुगरचा त्रास असेल त्यांनी आपले मेडिसिन सोबत ठेवणे बंधनकारक आहे. कारण की ज्यांना बीपीचा किंवा शुगरचा त्रास आहे तर त्यांना डेली बेसिसवरती आपल्याला टॅब्लेटचा डोस असतो तर ते कुणीही विसरू नका. येताना ते आपल्या सोबत ठेवा. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त पांढऱ्या कपड्यांचा वापर करावा. पांढरा रुमाल, छत्री, सनकोट सोबत असावा. जेणेकरून तुम्हाला उन्हाचा अजिबात त्रास होणार नाही. त्याचबरोबर प्रवासात चॉकलेट, खडीसाखर, ज्यूस, लिंबू पाणी, वॉटर बॉटल ठेवावे. कारण की उन्हाचा तडाखा असल्यामुळे ना आपल्या डिहायड्रेशन होत असतं. त्याच्यामुळे आपल्या सोबत काहीतरी गोड खायला ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपल्याला त्रास होतो किंवा चक्कर येते वगैरे तर तुम्ही पटकन ते जे काही गोड असेल, खडीसाखर असेल, चॉकलेट असेल किंवा ज्यूस असेल, लिंबू पाणी जे शक्य ते असेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही आपल्यासोबत ठेवायचं आणि ते वेळप्रसंगी ते तुम्हाला कामी येईल. सेवेकऱ्यांनी प्रवासात आपल्यासोबत आपले आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ आपलं आधार कार्ड. आधार कार्ड प्रत्येकाकडे असतं आजकाल. तर प्रत्येकाने प्रवासात कधी कुठली अडचण आली तर आपल्यासोबत आधार कार्ड ठेवणं गरजेचं आहे. जे सेवेकरी हॉलला राहतील त्यांनी सोबत बेडशीट, चादर आणावे जेणेकरून गैरसोय होणार नाही. आता आपल्या सर्वांची तर राहण्याची वगैरे आपण सोय केलेली आहे. पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. तर त्यासाठी आपलं स्वतःचं एक बेडशीट, चादर आपल्यासोबत असावं. कारण की समजा जर पाऊस आला वाढला तर थंडी वाढली तर तुम्हाला ते उपयोगी येईल. आपण तीर्थक्षेत्री जाणार आहोत तर तिथे कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये. तसेच आपल्याकडून पर्यावरण हानी होईल असं वर्तन करू नये. ते बघा आपण औदुंबर सारख्या तीर्थक्षेत्रात जात आहे जिथं साक्षात दत्तप्रभूंचा नरसिंह महाराजांचा तिथं वास झालेला आहे. तर ते एक पवित्र ठिकाण आहे. मग आपण त्या पवित्र ठिकाणात गेल्यानंतर ते स्थान अजून कसं पवित्र राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर आपल्या मग कुठलाही कचरा वगैरे केला तर असं नाही वाटलं पाहिजे की त्यांना पण की आपण यांना एवढा मोठा आपण संधी देतोय, सेवेकरांना दर्शनाचा लाभ देतोय आणि ही लोक येऊन इथं घाण करून जातात. त्याच्यामुळे जेवढं शक्यतो आपल्याकडून एकतर कचरा होणार नाही याची काळजी घ्यायची आणि याविरुद्ध आपल्याला काही सेवा करता आली बाबा तिथलं काय तुम्हाला कचरा वाटला वगैरे तर ते तुम्ही कलेक्ट करून डस्टबिन मध्ये टाकणे वगैरे, पडलेल्या बाटल्या उचलणे वगैरे हे केलं तर याची स्वामीकारी आणि सेवा असणार आहे. हे लक्षात ठेवा. जे सेवेकरी पारायणाला बसलेत, ती आपलं ग्रह कुंकू अत्तर, जपमा, आणि पारायणाला सचिन दादा आवाज ब्रेक होतोय तुमचा. सचिन दादा आवाज ब्रेक होतोय तुमचा. सचिन दादा आवाज ब्रेक होतोय तुमचे, म्हणजे आवाज गेलाय तुमचा, आवाज येतच नाहीये. बोलतायत का? लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा ना नाहीतर. श्री स्वामी समर्थ. चालेल. आता एकदम महत्वपूर्ण अशी छान सूचना सचिन दादांनी दिली आहे. तर जे सेवेकरी जे दत्तभक्त औदुंबर क्षेत्र इथे पारायणला बसणार आहेत, जे दर्शनाला मार्गदर्शन ऐकण्यासाठी येणार आहेत, त्यांनी सर्वांनी हे सर्व नियम पाळावे. आणि सर्व महत्वपूर्ण सूचना दादांनी शेवटी दिली आहे. स्वच्छता. जर आपण पवित्र तीर्थ नगरीला स्वच्छ केलं तर प्रभू असतात, ते पाळत असतात. म्हणून पवित्र नगरीला सदैव पवित्र ठेवावं हेच आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि सर्वांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलंय. तर या मार्गदर्शनाच्या माध्यमातून जे आज आपण आई भगवतीची सर्वश्रेष्ठ बगलामुखी देविका सर्वश्रेष्ठ बगलामुखी मंत्र माना जात आहे. बगलामुखी मंत्र के ताई तुमचा आवाज खूप कमी येतो. श्री स्वामी समर्थ. इस माध्यम से किसी को अनुभव स्वामी समर्थ. अभिरुची ताई. दादा के मार्गदर्शन के अनुसार श्री स्वामी समर्थ. अभिरुची ताई.
माझा आवाज येतोय का? श्री स्वामी समर्थ. येतोय दादा तुमचा आवाज. श्री स्वामी समर्थ. अभिरुचीताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय झालं? ताई काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सचिन दादा पण बोलत होता आणि तुमचा पण आवाज येत होता ताई. आणि मला सचिन दादाचा आवाजच येत नव्हता. मी सचिन दादाला 3-4 वेळा बोलली, सचिन दादा तुमचा आवाज येत नाहीये, तुमचा आवाज येत नाहीये. काहीतरी ऍप इश्यू माहिती ना ताई. श्री स्वामी समर्थ. करा कंटिन्यू ताई. हा. ओके. चालेल. तर ज्या कोणाला ह्या माध्यमातून अनुभव आले असतील सर्वांनी आपले आपले अनुभव शेअर करा. काल ध्यान घेतलं होतं. ध्यानाच्या माध्यमातून जे काही प्रभूंची प्रचिती आली असतील तुम्हाला सर्वांनी प्लीज शेअर करावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. येतोय आवाज? येतोय ताई तुमचा आवाज. श्री स्वामी समर्थ. हा. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करा सर्वांनी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अभिरुचीताई, वाटते सेवेकरांना प्रॉब्लेम होते वाटतं. श्री स्वामी समर्थ. बोलायला प्रॉब्लेम होतोय का? लिंक परत स्टार्ट करू का? असंच वाटतंय ताई काहीतरी. कारण काहीतरी लिंक इश्यू आहे. जर परत स्टार्ट केली तर आता किती लोक आहेत? कोणतरी 550 लोक बोलतंय. आहेत. सर्वांचे हे होईल ना? श्री स्वामी समर्थ आहे. कोणतरी ज्यांना बोलतंय बघा. तुम्हाला म्हणजे ज्यांचे आवाज येतोय कोणाची का? आवाज येत नाहीये ना त्यांनी लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा. म्हणजे तुमची आवाज क्लिअर येतील. किंवा मीटिंग रिस्टार्ट करू आपण 11 वाजेपासून अनुभव सत्र घेऊ. नाही तर असं करू. ताई, श्री स्वामी समर्थ. एक नाव आहे शालू बाई म्हणून. ते बोलतात. ते हा, तुम्हाला आवाज येतोय ते का? बोलतायत पण आवाज येत नाहीये. बरोबर हो बोलतायत ताई. दादा तुम्ही. बरोबर ताई. श्री स्वामी समर्थ. बघा काहीतरी, एंड नाहीतर मग करते. रिस्टार्ट. हो एंड करते दादा. परत स्टार्ट करते. हो ताई. श्री स्वामी समर्थ.